नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कुणाल सगर आपले सर्वांचे कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत। आज आपण विद्यार्थी मित्रांनो 23 जानेवारी रोजी झालेल्या राज्यसेवा पेपर म्हणजेच जीएस पेपर जो की आपला पहिला टर्म मधला मॉर्निंगचा पेपर असतो त्यामधील विज्ञान म्हणजे सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स ह्या विषयामधील जेवढे पण आपल्याला 20 प्रश्न विचारण्यात आले होते त्या 20 प्रश्नाचं एकदम मायक्रो लेवल ॲनालिसिस घेणार आहेत आणि हे टोटल ॲनालिसिस आपण एनसीईआरटी बेस घेणार आहेत कारण की ह्या वर्षीचा जो पेपर होता तो जवळपास एनसीईआरटी बेस खूप बनला होता आणि मागच्या वर्षीची काठिण्य पातळी आणि ह्या वर्षीची पूर्ण काठिण्य पातळी सेम मेंटेन आयोगाने केली होती। फक्त एवढाच मेजर डिफरन्स होता की फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये त्या लोकांनी प्रॉब्लेम विचारले आणि हे काही नवकं नाहीये म्हणजे नवीन नाहीये की फिजिक्समध्ये प्रॉब्लेम विचारण्याचा त्यांचा ट्रेंड 2017 मध्ये 17-18च्या काळामध्ये पण त्यांनी खूप प्रॉब्लेम पण विचारले होते फिजिक्समध्ये। तोच ट्रेंड त्यांनी ह्या वर्षी पण मेंटेन केलेला आहे। फक्त 17-18च्या काळामध्ये जे प्रॉब्लेमची डेप्थ विचारली होती ते खूप डेप्थमध्ये प्रॉब्लेम होते, हायर लेवलचे प्रॉब्लेम मानले जायचे किंवा आपण ते सॉल्व पण केलेले आहे 17-18च्या काळामध्ये। आणि आता ह्या वर्षीचा जो पेपर होता फिजिक्समधले जे प्रॉब्लेम होते ते थोडे वरचे प्रॉब्लेम होते, इझी लेवलचे प्रॉब्लेम होते। जर आपल्याला एक जनरल अंडरस्टँडिंग जर असली असती लाईट ह्या चॅप्टरबद्दल किंवा बेसिक फिजिक्सचे कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी वगैरे किंवा जूल वर्क पॉवर वगैरे वगैरे याचे सिंपल जरी फॉर्म्युले जर आपल्याला पाठ असले असते जनरल अंडरस्टँडिंग असलं असतं तरी सुद्धा ते प्रॉब्लेम येत होते। म्हणून 17-18च्या काळामध्ये जे प्रॉब्लेमची डेप्थ होती आणि ह्या वर्षीच्या प्रॉब्लेमची डेप्थ आहे ते खूप सोपी आहे 17-18च्या कंपॅरिझनच्या मध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्ण डेप्थमध्ये ॲनालिसिस करणार आहेत आणि पूर्ण टोटल एनसीईआरटी बेस असेल। महाराष्ट्रामध्ये विज्ञानाच्या प्रश्नाबद्दल कोणत्या कोणत्या शिक्षकांनी वेगवेगळे उत्तरं सांगितलेले आहेत। आज आपण टोटल एनसीईआरटी बेस एकदम ऑथेंटिक उत्तरं बघणार आहेत आणि जेवढे उत्तरं सांगितले जातील तेवढे एकदम ऑथेंटिक उत्तरं असतील आणि आयोग उत्तरं देईल त्या आयोगाचं एकदम फायनल उत्तर असेल, त्याला आपण चॅलेंज नाही करू शकत। आपण प्रोबॅबिलिटी उत्तरं बघणार आहेत आणि एकदम ऑथेंटिक उत्तरं बघणार आहेत एनसीईआरटीला बेस मानून। हे पूर्णच्या पूर्ण ॲनालिसिस परत एकदा बोलतोय एनसीईआरटी बेसच असेल पूर्णच्या पूर्ण। आपण विद्यार्थी मित्रांनो सेट सी बघणार आहेत, परत एकदा बोलतोय सेट सी। पेपर हा कोणता असेल? सेट सी। मग विज्ञानाचे प्रश्न चालू झाले होते 51 पासून पेपर म्हणजे सेट क्रमांक सी मध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न पाहू आपण विदाउट वेस्टिंग मच टाइम। सो लेट स्टार्ट। 51 नंबरचा प्रश्न आहे, मी वाचेल प्रश्न, विद्यार्थ्याला जर दिसत नसेल तर मी प्रश्न वाचेल। प्रश्न असा आहे की प्रॉब्लेम विचारलाय त्यांनी फिजिक्स मधला, लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात म्हणजे 2.56 सेकंद लागतात। तर चंद्राच्या पृथ्वीभोवती परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती म्हणजे रेडियस विचारलेला आहे। मग आपल्याला इथं मॅथमॅटिक्स पण खूप कामाला येतं विद्यार्थी मित्रांनो। मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला एक फॉर्म्युला असतो जे की आपण प्रत्येक वर्षी एमपीएससीला त्याच्यावर प्रॉब्लेम पडतो, आगगाडीचा प्रॉब्लेम वगैरे असतो। त्याच्यामध्ये कोणतं सूत्र वापरतो आपण? व्हेलॉसिटी किंवा स्पीड। व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम। व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम। मग आपल्याला काय काढायला सांगितले? त्रिज्या। त्रिज्या म्हणजे अंतर, डिस्टन्स एक्स म्हणजे काय आहे? अंतर म्हणजे त्रिज्येचा पार्ट आहे। मग आपल्याला त्रिज्या काढायला सांगितल्याच्या नंतर हे एक्स काढायला सांगितलेलं आहे। एक्स काढायला सांगितलं म्हटल्याच्या नंतर हे टाइम कुठं जाईल? व्ही च्या साईडला जाऊन बसेल, व्ही इंटू टी होईल। इथं एक्स इज इक्वल टू व्ही इंटू टी होईल। मग आपल्याला इथं त्रिज्या म्हणजे अंतर काढायला सांगितलेलं आहे स्पेसिफिक रित्या। मग इथं लेझर आहे म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम विचारलेला आहे। विशिष्ट प्रकारे प्रकाशाचा वेग आपल्याला माहित आहे, प्रकाशाचा वेग असतो 3 × 10⁸ व्हेलॉसिटी आपण पुटअप केलं। फक्त आपण विद्यार्थी मित्रांनो इथं व्हॅल्यू पुटअप करत चाललेलो आहे। कॅल्क्युलेशन एकदम सिंपल असतील आणि आपण कॅल्क्युलेशन एकदम स्लो करणार आहेत। इनटू म्हणजे गुणिले टाइम। आता टाइम आपण किती दिलेला आहे त्यांनी? स्पेसिफिक 2.56। परंतु प्रॉब्लेम जर आपण स्पेसिफिक व्यवस्थित डेप्थ मध्ये वाचला तर आपल्याला इथं टाइम T/2 घ्यावा लागेल कारण की तो काय म्हणतोय प्रॉब्लेम? लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन, इथं अंडरलाईन केलं पाहिजे आपण, परावर्तित होऊन परत, आणि परतला पण अंडरलाईन केलं पाहिजे कारण की इथंच पूर्ण कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी आहे T/2 घेण्याची।
परत येण्यास एवढे एवढे सेकंद लागतात. किती? 2.56. म्हणून आपण इथं 2.56 म्हणजेच टाइम T/2 करू शकतो. T/2, कारण की वाक्य वाचल्याच्या नंतर आपण T नाही घेऊ शकत, T/2 घ्यायचं असेल तिथं, कारण की परत येण्यास म्हणतंय म्हणून T नाही घेऊ शकत. फुल टाइम आपण हाफ टाइम घेणं अपेक्षित आहे. 3 गुणिले 10चा पॉवर 8. आता टाइम किती आहे? 2.56 डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय म्हणजे भागिले 2. आता भागाकार करू, सिंपल आहे. बेक बे बेक बे बे दोन्ही 4, 1 उरलं 16 झालं. बे 8 16 म्हणजे 1 पॉइंट किती आलं हे? 28. 1.28. x इज इक्वल टू 3 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 8 इंटू किती आलेला आहे? 1.28. 1.28. आता ह्याचा गुणाकार करू विद्यार्थी मित्रांनो. आता 3 गुणिले 1.28 10चा पॉवर 8 साईडला घेऊ आपण, कॅल्क्युलेशन करण्यासाठी इझी जाईल आपल्याला. नंतर आता डायरेक्टली मल्टिप्लाय करा. पॉईंटचा विचार करायचा नाही, डायरेक्टली 128 आहे समजा आणि फायनल उत्तर आल्याच्या नंतर पॉईंटचा विचार करणे. आता 128 पकडायचं याला. 8 3 24, हातच्या आले 2, 6 दोन्ही 3 दोन्ही 6, 6 2 8 आणि 6 2 8 आणि 3 1 किती झालं? 3. आता पॉईंटचा विचार करणं अपेक्षित आहे आपण. आता पॉईंट बघा किती ना आहे? डावीकडं 2 घरं सरकून पॉईंट आहे, म्हणून आलेल्या उत्तरामध्ये पण आपण डावीकडे 2 घरं सरकणं 1 2 म्हणजे 3.84 आणि राहिलेलं काय आपल्याकडं? 10चा पॉवर 8. 10चा पॉवर 8 आणि x म्हणजे अंतर काढायचं आहे आणि अंतराचं SI युनिट काय असतं मित्रांनो? मीटर. म्हणून आपल्याकडं हे ऑप्शन कुठं आहे पाहू शकतो आपण, ऑप्शन क्रमांक 4. म्हणून 51 नंबर प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. 3.84 इंटू 10चा पॉवर 8. 10चा पॉवर 8 मीटर. याचं उत्तर असेल 3.84 10चा पॉवर 8 मीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थी मित्रांनो? 4. ऑप्शन क्रमांक 4. याला आपण इरेज करू. मग पूर्णच्या पूर्ण हे क्वेश्चन आपल्याला फिजिक्स मधले जे प्रॉब्लेम विचारले होते, लाईट बेस वगैरे असतील किंवा आपल्या बेसिक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर प्रॉब्लेम होते विद्यार्थी मित्रांनो. आपण डेप्थ मध्ये अनालिसिस करतोय पूर्ण प्रॉब्लेमची, कारण की प्रॉब्लेम विचारण्याचा त्यांचा ट्रेंड खूप वाढलेला आहे. कंबाईनला पण कधी कधी प्रॉब्लेम विचारतात, पण राज्यसेवेचे प्रॉब्लेम थोडे डेप्थ मध्ये जाऊन विचारण्याचा त्यांचा ट्रेंड आहे. आपण नेक्स्ट प्रश्न पाहणार आहेत. 52 क्रमांकाचा प्रश्न. 51चं उत्तर किती आलेलं आहे? ऑप्शन क्रमांक आपलं 4. सो 52 क्वेश्चन घेऊ आपण. 52 क्वेश्चन. 52 नंबरचा प्रश्न काय सांगतोय आपल्याला? खालील विधाने पहा. पहिलं विधान दिलेलं आहे त्यांनी, अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी जो राज्यसभेला प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये हाच प्रश्न टाकला होता, पण त्यांनी फक्त तिथं स्टेटमेंट वेगळं दिलं होतं. स्टेटमेंट त्यांनी काय दिलं होतं? उदासीनच्या ऐवजी काय दिलं होतं? तटस्थ. म्हणून आपल्याला मराठी शब्द पाठ असणं महत्वाचं आहे. समानार्थी शब्द ते कधी कधी तटस्थ देतील, कधी कधी उदासीन देतील वगैरे वगैरे. परंतु तुम्हाला जर मराठी शब्द जर कन्फ्युजन होत असतील तर आयोगानं खूप महत्वाचं केलेलं असतं आपल्याकडं. तर ट्रान्सलेशन भाषांतरण खाली इंग्रजीमधून पाहायचं. इंग्रजीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला न्यूट्रलच असते हे माहीत असते आपल्याला अपेक्षित. मग आपण काय म्हणतो तो प्रश्न? न्यूट्रल म्हणजे उदासीन म्हणजे तटस्थ. अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो हे वाक्य बरोबर आहे, कारण की गेल्या वर्षी हा प्रश्न विचारला होता. अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो हे पहिल्यांदा आपल्याला कोणत्या सायंटिस्टनं सांगितलं होतं? तर जे थॉम्सन. कारण की त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या काय असते? सारखी असते. प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी म्हणल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल आपण घेऊ सोडियमचं एक्झाम्पल. सोडियम मध्ये प्रोटॉनची संख्या किती असेल? 11. प्रोटॉनवर चार्ज किती आहे? प्लस पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे +11 घ्या. इलेक्ट्रॉनची संख्या पण सारखीच असते एका अणूमध्ये. कोणत्या अणूचं एक्झाम्पल घेतलं आपण? सोडियम. सोडियमच्या डोक्यावर जर काही कोणताही चार्ज नसेल तर 0 चार्ज असतो आणि 0 चार्ज म्हणजे अणू आहे. जर मी या सोडियमला Na+ लिहिलं, हे डेप्थ मध्ये अनालिसिस सांगतोय मी, कारण की ह्या वर्षीचे प्रश्न पुढल्या वर्षी म्हणजे हे अनालिसिस हे पुढल्या वर्षी पण प्रश्न फुटू शकतात, म्हणून मी सांगतोय. Na+ जर असलं तर ह्याला आपण कॅटायन म्हणतो. जर डोक्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसेल तर त्याला आपण शुद्ध अणू म्हणतो, म्हणजे ॲटम म्हणतो आपण. सोडियमच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 0 आहे. 0 आहे म्हणजे अणू आहे. प्रोटॉनची संख्या घेतला आपण +11, कारण की प्रोटॉनवर चार्ज कोणता आहे? प्लस चार्ज +11. इलेक्ट्रॉनची संख्या पण सारखीच असते. इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो? 0 चार्ज. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं व्यवस्थित कॉन्सेप्ट पहा. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखे, पण चार्ज कसे आहेत? उलटे आहेत. एकावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, एकावर निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणून +11 -11 गेट कॅन्सल्ड. उत्तर किती येईल? 0. म्हणून सोडियम काय झाला? 0 चार्जवाला झाला. 0 चार्ज म्हणजे अणू काय झाला? 0. आणि 0 म्हणजेच पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही, म्हणजेच काय आहे? तटस्थ. तटस्थ म्हणजे काय? उदासीन म्हणजेच न्यूट्रल. म्हणून आपण तात्पर्य काय काढू शकतो ह्या एक्सप्लेनेशन वरनं? तर अणू हा विद्युतदृष्ट्या इलेक्ट्रिकली ॲटम इज काय असेल? न्यूट्रल. काय असेल? न्यूट्रल.
म्हणून विधान ए काय असेल बरोबर. आता विधान बी पाहू आपण. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभार. आपण सेम एक्झाम्पल हेच घेऊ. आता सोडियमचं एक्झाम्पल घेऊ विद्यार्थी मित्रांनो, कारण की एमपीएससी मिठाचं एक्झाम्पल खूप विचारण्याचा त्यांचा ट्रेंड आहे, म्हणून आपल्याला सोडियम आणि क्लोरीन बद्दल सगळे पॉईंट माहित असणं अपेक्षित आहे. हे महत्त्वाचे पॉईंट असतात सोडियम आणि क्लोरीनचे, कारण की मिठाचे एक्झाम्पल खूपदा विचारतोय आयोग म्हणून. आता परत आपण सोडियमचं एक्झाम्पल कन्सिडर करू, कारण की एकच एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमची आयडिया क्लिअर होईल. वेगवेगळे एक्झाम्पल घेण्याच्या ऐवजी आपण एकच घेऊ, म्हणजे तुमची कॉन्सेप्ट इथं क्लिअर होईल. सोडियम घेतला आपण. सोडियमचा अणुअंक किती असतो विद्यार्थी मित्रांनो? 11. ॲटॉमिक नंबर किती असतो? 11. आता याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करतो आपण? तर साध्या ब्रॅकेटमध्ये देतो, साध्या कंसामध्ये. आपण इलेक्ट्रॉनिक संरूपण लिहित असताना एक नियम आहे आपल्याकडं. आपला नियम काय सांगतो? आपण कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन लिहू शकतो आणि जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन लिहू शकतो. म्हणून आपण इथं ह्याची फोड केली 2, 8, 1. ह्याच्यामध्ये कक्षा किती आहेत? मग 3 कक्षा. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. आपण ह्याची आकृती काढूया. आता सोडियमचा हा काय असेल? न्यूक्लियस, अणूचं केंद्रक असेल. ह्याच्या केंद्रकाभोवती किती कक्षा फिरायला लागलेत? किती कक्षा आहेत? 3 कक्षा. आणि या कक्षेमध्ये काय फिरतात विद्यार्थी मित्रांनो? इलेक्ट्रॉन. आणि तुम्हाला माहित असेल आपण बेसिक कॉन्सेप्ट शिकलेली आहे 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये वगैरे वगैरे. तर इलेक्ट्रॉनची दिशा कशी असते? अँटी क्लॉकवाईज. कशी असते? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे काय फिरायला लागलेत? इलेक्ट्रॉन. पहिल्या कक्षेमध्ये किती फिरायला लागलेत? 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्यामध्ये किती फिरायला लागलेत? 8 इलेक्ट्रॉन. आणि तिसऱ्यामध्ये किती फिरायला लागलेत? 1 इलेक्ट्रॉन. म्हणून ह्या न्यूक्लियस म्हणजे अणूच्या केंद्रकाच्या बाहेर काय आहेत? कक्षा. आणि कक्षेमध्ये काय फिरत असतात? इलेक्ट्रॉन. परंतु इलेक्ट्रॉन हे कशामध्ये नसतात? हे केंद्रकामध्ये नसतात. केंद्रकामध्ये कोण कोण असतं? एक प्रोटॉन असेल आणि दुसरा कोण असेल? न्यूट्रॉन. कोण असेल? न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन कधीही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा अणूच्या केंद्रकात कधीच नसतो. अणूच्या केंद्रकात नसतो म्हणल्यावर कुठं असेल तो इलेक्ट्रॉन? तर कक्षेमध्ये रिव्हॉल्व होतो. कसा होतो? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? ऑलरेडी आपण बोललो तर अँटी क्लॉकवाईज. म्हणून इलेक्ट्रॉन कशामध्ये नसेल? अणूच्या केंद्रकामध्ये नसेल. म्हणून इलेक्ट्रॉन कुठं असेल? तर कक्षेमध्ये रिव्हॉल्व होईल. अँटी क्लॉकवाईज का? परत एकदा बोलल क्लॉकवाईज. उत्तर असेल अँटी क्लॉकवाईज. कसं असेल? अँटी क्लॉकवाईज. म्हणून प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठं आहेत? अणूच्या केंद्रकामध्ये. आता आपण अणूच्या केंद्रकावर कोणता चार्ज आहे असं बघू. आता इथे इलेक्ट्रॉन बद्दल बोलत थोडा एक्स्ट्रा पॉईंट बोलल मी, कारण की हे पॉईंट पुढल्या पेपरला पण टाकू शकेल आयोग. कंबाईन असेल किंवा येणारी अपेक्षित क्लास 3चा पेपर असेल किंवा आपला आयोगाचा जूनचा एमपीएससीचा म्हणजे आपल्या राज्यसेवेचा पेपर असू शकेल. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कशी असते? अँटी क्लॉकवाईज. आणि करंटची डायरेक्शन कशी असते विद्यार्थी मित्रांनो? करंट म्हणजे आय, विद्युत धारा. विद्युत धारेची डायरेक्शन कशी असेल? क्लॉकवाईज. म्हणून आपण असं बोलू शकतो इलेक्ट्रॉन आणि करंटची डायरेक्शन एकमेकाच्या कशी असते? अपोजिट असते. इथं हा पॉईंट आपण कन्क्लूड केला. आता आपण इथं बघू तर अणूच्या केंद्रकामध्ये कोण नाहीये? इलेक्ट्रॉन नाही. आता अणूच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन नाही म्हणल्यावर कोण कोण आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवर चार्ज कोणता आहे? 0 चार्ज. आणि 0 चार्ज म्हणजे कोणताही चार्ज नसेल. 0 चार्ज म्हणजे ह्याच्यावर 0 चार्ज आहे म्हणल्याच्या नंतर कोणताही चार्ज ह्याच्यामध्ये नसेल. म्हणजे 0 चार्ज म्हणजे चार्जेस नाही. 0 म्हणजे चार्जेस नाही. म्हणून न्यूट्रॉन काय असतो? उदासीन. म्हणून न्यूट्रॉनला इथं कट करायचं. न्यूट्रॉनला अपेक्षित कट का केला आपण? कारण की न्यूट्रॉनवर 0 चार्ज आहे. 0 चार्ज आहे म्हणजे कोणताही चार्ज नाही. आता उरला कोण बघा? प्रोटॉन. आणि प्रोटॉनवर नेट कोणता चार्ज यायला लागला? इथं प्रोटॉनवर चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज, जे की आपण ऑलरेडी लिहिलं. म्हणून या पूर्णच्या पूर्ण अणूच्या केंद्रकावर कोणता चार्ज असेल? आता न्यूट्रॉनवर चार्जच नव्हता. आता उरला रिमेनिंग कोण? आपला प्रोटॉन. म्हणून आपल्या प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून ओव्हरऑल आपल्या न्यूक्लियस म्हणजे अणूच्या केंद्रकावर कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून अणूच्या केंद्रकावर कोणता चार्ज असतो? मग पॉझिटिव्ह चार्ज. आणि पूर्णच्या पूर्ण अणूचं वजन कशामध्ये एकवटलेलं असते असं म्हणलं होतं आपल्या कोण? सर अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी म्हणलं होतं. कुठं एकवटलेलं असेल? अणूच्या केंद्रकाबद्दल, केंद्रकामध्ये. म्हणून अणूच्या केंद्रकाबद्दल जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन कोण दिलं होतं आपल्याला? सर अर्नेस्ट रुदरफोर्ड. सर अर्नेस्ट रुदरफोर्ड. म्हणून अणूच्या केंद्रकावर कोणता चार्ज येईल? ओव्हरऑल न्यूक्लियसवर चार्ज पॉझिटिव्ह चार्ज. आता आपण स्टेटमेंट वाचू. हे पूर्णच्या पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्ही व्यवस्थित ऐकल्याच्या नंतर तुम्हाला बी स्टेटमेंटचं उत्तर एक्झॅक्टली काय असेल तर तुम्ही तात्पर्य लावू शकता. बी ऑप्शन, बी स्टेटमेंट वाचू परत एकदा आपण. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभार. इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. आयोगाचा पेपर आहे, आपण व्यवस्थित वाचणं अपेक्षित आहे. 2 तास आहेत आपल्याकडे, त्यासाठी सिली मिस्टेक करायचं नाही आपण. आपल्याला
सिली मिस्टेकमुळे आपण आपले मार्क रिड्यूस होतात आणि मेन्सला आपण 1-2 मार्कांना हुकू शकतो. त्यासाठी आपण कॉन्सन्ट्रेशन वाचणार आहे. इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो वाक्य बरोबर आहे, कारण की इलेक्ट्रॉन हे कक्षेमध्ये फिरायला लागलेत आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. आता पुढे जाऊन बघा, व च्या नंतर काय म्हणते ते स्टेटमेंट आयोगाने काय दिलं? व च्या नंतर केंद्रकावरील ऋण प्रभार, काय म्हणते ते ना, केंद्रकावरील ऋण प्रभार. केंद्रकावरील म्हणजे कुणावरील? न्यूक्लियस. आत्ताच बघितलं आपण केंद्रकावरील न्यूक्लियसवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. आणि ह्यानं काय म्हणतं? आयोग काय म्हणते? आपला ऋण चार्ज म्हणजे निगेटिव्ह चार्ज. इथंच वाक्य काय झालं? हे चुकीचं. कारण की केंद्रकावर त्यांनी काय विचारणं अपेक्षित होतं? पॉझिटिव्ह चार्ज किंवा पुढलं स्टेटमेंट काहीतरी म्हणणं अपेक्षित होतं. इथंच बघताच हे विधान काय झालं? डिलीट. डिलीट म्हणजे चुकीचं. म्हणून बी ऑप्शन, बी स्टेटमेंट काय झालं आपलं? चुकीचं. डिलीट. ॲब्सोल्युटली गोज आउट म्हणजे डिलीट. म्हणून याचं उत्तर येईल स्टेटमेंट क्रमांक ए बरोबर आणि स्टेटमेंट क्रमांक बी चूक. ऑप्शन पाहू आपण कुठं आहे? ए बरोबर आणि बी चूक. म्हणून ऑप्शन क्रमांक हेचं उत्तर येईल 3. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा बोलल, 52 क्रमांकाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट प्रश्न पाहू आपण. नेक्स्ट प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आपण हे आता इरेज करू आणि नेक्स्ट प्रश्न आपण पाहणार आहेत. परत एकदा बोलल, 52चं उत्तर आपलं काय आलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 3 आलेला आहे. ए स्टेटमेंट काय आहे आपलं? बरोबर. आणि बी स्टेटमेंट काय झालं? तर ॲब्सोल्युटली गोज आउट म्हणजे डिलीट झालेलं आहे. थोडं झूम आउट करू आपण, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे झूम आउट केल्याच्या नंतर व्यवस्थित दिसेल. आता आपण नेक्स्ट प्रश्न 52 नंबरचा पाहिला आपण. आता 53 नंबरचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो. परत काय दिलेला आहे? त्यांनी प्रॉब्लेम दिलेला आहे. परत एकदा काय दिलंय त्यांनी? परत एकदा प्रॉब्लेम टाकलेला आहे. प्रॉब्लेम वाचू आपण. जर पाण्याची घनता 1000 किलोग्राम मीटर रेस टू 3 हे आल्याच्या नंतर लगेचच घाबरून जायचं नाही. हे आपल्याला माहित आहे. विशिष्ट प्रमाणे आपल्याला फॉर्म्युले माहित आहेत, फिजिक्स मधले असतील किंवा केमिस्ट्री मधले असतील. घनतेचा आपल्याला फॉर्म्युला काय माहित आहे? घनता म्हणजे डेन्सिटी बरोबर मास बाय व्हॉल्यूम. मास म्हणजे काय? वस्तुमान. हे कसं युनिट आलेलं आहे ते सांगल मी तुम्हाला. वस्तुमान भागिले काय असतं? हे आकारमान. आकारमान म्हणजे काय आहे? व्हॉल्यूम. आकारमान म्हणजे काय आहे? व्हॉल्यूम. आता वस्तुमानाचं एसआय एकक काय असतंय? किलोग्राम. काय असेल? किलोग्राम. आणि हे भागिलेला भागिले आणि आकारमानाचं एकक काय असतं आपल्याकडं? तर एम क्यूब. एसआय एकक घेतोय आपण, डीएम क्यूब वगैरे घेऊ शकतो आपण, पण याच्यामध्ये मीटर घ्यायला पाहिजे. मीटरचा क्यूब एसआय घेतोय आपण. सीएम क्यूब पण युनिट असेल आकारमानाचं, पण आपण इथं काय घेतो? एसआय एकक. आता किलोग्राम प्रति मीटरचा क्यूब आलं. आता किलोग्रामला किलोग्राम कशाचं युनिट काढतोय आपण? घनतेचं युनिट काढतोय. आता खाली काय आहे? मीटरच्या डोक्यावर किती आहे? +3. मीटरच्या डोक्यावर किती आहे? +3. आता आपल्याला गणिताचा नियम माहित आहे, छेदामध्ये म्हणजे डिवायडेशन मध्ये जे प्लस असेल आता वर जाऊन काय होईल? आता मायनस. म्हणून घनतेचं युनिट त्यांनी काय दिलेलं आहे? किलोग्राम मीटर रेस टू -3. हे पण युनिट बरोबर आहे, हे पण युनिट बरोबर आहे. तुम्ही बघितल्याच्या नंतर लगेचच गोंधळात पडण्याची काही गरज नाही. म्हणून आपण गणिताचं युनिट हे दोन्ही पण काढले, म्हणून त्यांनी ते गणिताचं युनिट दिलेलं आहे. परत आपल्या बॅक आपण प्रॉब्लेमकडे येऊ. तुम्हाला फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच होता की घनतेचं युनिट हे बघितल्याच्या नंतर तुम्ही गोंधळात पडू नये. घनतेचं युनिट आपल्याला काय माहित असतंय? किलोग्राम प्रति मीटरचा क्यूब. परंतु आपण किलोग्राम मीटर रेस टू -3 आयोगानं दिलेलं आहे. हे आयोगानं दिलेलं कसं आलेलं आहे? आपण काय केलं? एक्झॅक्टली व्हेरीफाय केलेलं आहे. आपण व्हेरीफाय केलं घनतेचं युनिट कसं आलेलं आहे आयोगानं दिलेलं. आता आपण पाहू प्रॉब्लेम. जर पाण्याची घनता 1000 किलोग्राम मीटर रेस टू -3 आणि तांब्याची घनता, कॉपरची घनता दिलेली आहे 8.9 × 10⁻³ परत तेच युनिट दिले किलोग्राम रेस टू मीटर रेस टू -3 असेल तर तांब्याची, आता अंडरलाईन करणं महत्वाचं आहे, सापेक्ष घनता किती? काय विचारलंय? सापेक्ष घनता किती? आता सापेक्ष घनता विचारले म्हणल्याच्या नंतर कुणाच्या तरी सापेक्ष विचारला असेल. सापेक्ष घनता ही कुणाच्या सापेक्ष असते? आपल्याकडे एक फॉर्म्युला सूत्र असेल तर ते पाण्याच्या सापेक्ष असते. आपण इथं फॉर्म्युला लिहू आता. सापेक्ष घनता, सापेक्ष शॉर्ट मध्ये लिहिल विद्यार्थी मित्रांनो. सापेक्ष घनता म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी पण असते. इथं काय दिले त्यांनी? डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला कुणाचा सापेक्ष असेल? ज्याच्या सापेक्ष असेल ते खाली लिहिणे, डिवायडेशन मध्ये लिहिणे, आणि वर काय लिहिणे? तर कुणाचं दिलेलं आहे म्हणजे कुणाचं काढायचं आहे ते कुठं लिहिणे? वर लिहिणे. स्पेसिफिक कोणाचं दिलेलं आहे? कॉपरचं. ते कशाचं पण देऊ शकतात. प्रॉब्लेम मधलं काय दिलेलं आहे ह्याच्यावरनं ते उत्तर आपण वेगवेगळं काढू शकतो. इथं कॉपर दिलेलं आहे. कुणाच्या सापेक्ष आहे? पाण्याच्या सापेक्ष. पाण्याची घनता, पाणी घनता म्हणजे पाण्याची घनता, आणि वर काय आहे? कॉपरची घनता. हे सूत्र असेल. कुणाच्या सापेक्ष विचारलेलं आहे ते छेदाच्या खाली लिहिणे.
आणि कोण दिलेलं आहे, वेगवेगळे तुम्हाला मटेरियल दिलेले असतात. इथं मटेरियल कोणतं दिलेलं आहे, कॉपर. तुम्हाला गोल्ड पण देऊ शकतात आणि काही पण देऊ शकतात, म्हणून आपण कॉपरला कॉपर घेतलं. आता जशाच तसा फॉर्म्युला आहे. हे घनतेचं युनिट काय असेल, किलोग्राम रेस टू -3, किलोग्राम रेस टू -3, m रेस टू -3 आहे. आता कॉपरची घनता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. आता इथं दुसरं तिसरं काही करायचं नाही आपल्याला. कॉपर म्हणजे तांब्याच्या घनतेची व्हॅल्यू जेवढी दिलेली आहे तेवढी पुटअप करणे, पाण्याच्या घनतेची व्हॅल्यू जेवढी दिलेली आहे तेवढी पुटअप करणे. आता व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करत जाऊ स्लो. कॉपरची घनता दिलेली आहे, तांब्याची सापेक्ष घनता किती, तांब्याची सापेक्ष घनता म्हणजे सापेक्ष घनता दिलेली आहे, तर तांब्याची सापेक्ष घनता किती. आता सापेक्ष घनता काढण्याचं सूत्र आपल्याकडे इथं आहे. पाण्याची घनता किती आहे, 1000. जशाच तसं युनिट परत एकदा लिहू आपण, किलोग्राम m रेस टू -3. आता कॉपरची घनता 8.9 कुठे येईल, आता वर. जसं आपल्याकडे सूत्र आहे तसंच व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करत चाललोय. कोणतं मटेरियल दिलंय, कॉपरचं किती दिलेलं आहे, 8.9 × 10⁻³ सेम दिलेला आहे. नंतर किलोग्राम युनिट किती आहे, -3, किलोग्राम m रेस टू -3. आता हे युनिट पहा, हे पण सारखं आहे, हे पण सारखं आहे. अंशामधलं आणि छेदामधलं सारखं असल्यानंतर गेट कॅन्सल केला आपण ते. आता कॅल्क्युलेशन विद्यार्थी मित्रांनो आपण असे केले पाहिजेत. 8.9 10⁻3. आता आपल्याकडे एक नियम काय आहे, 1च्या पुढे जेवढे शून्य असतात तेवढे 10च्या डोक्यावर अंक असतात. आता 1च्या पुढे किती शून्य आहेत, 3, तेवढे 10च्या डोक्यावर अंक असतील किती, 3. हे आपल्याकडे सूत्र आहे, नियम आहे. 1च्या पुढे जेवढे शून्य असतील तेवढेच 10च्या डोक्यावर अंक असतात. आपल्याकडे 1000 म्हणजे किती शून्य आहेत, 3. म्हणून 10च्या डोक्यावर आपण 3 दिलं. हे 3 सेम आहे, 10⁻3 वर सेम, खाली पण सेम. हे गेट कॅन्सल्ड आणि फायनल उत्तर किती येईल, 8.9. आणि याला युनिट वगैरे असेल का, नसेल. कारण की रिलेटिव्ह डेन्सिटीमध्ये वरची पण घनता कटली आणि खालीची पण घनतेचं युनिट कटलं, म्हणून रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट असेल का विद्यार्थी मित्रांनो, ऑफकोर्स नसेल. म्हणून आपण डायरेक्टली उत्तर काय घेऊ शकतो, 8.9. ह्याला एसआय युनिट कोणतंच येणार नाही, म्हणून 8.9 विशिष्ट बघा. ऑप्शन क्रमांक फर्स्ट, म्हणून 53 क्रमांकाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक फर्स्ट. ऑप्शन क्रमांक फर्स्ट. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्झॅक्टली क्लिक झालं असेल. आपण फॉर्म्युले कसं डिराईव्ह करत चाललोय, कारण की या फॉर्म्युल्यानं पुढल्या वर्षीचा पेपर डिझाईन होऊ शकतो अपेक्षित. आणि कंबाईन मध्ये पण असे फॉर्म्युले विचारले जाऊ शकतात, घनतेचे फॉर्म्युले विचारले जाऊ शकतील, किंवा परत एकदा ह्याच्यावर कोणत्या तरी दुसऱ्या एमपीएससीच्या आयोगाच्या पेपरमध्ये प्रॉब्लेम विचारला जाऊ शकेल. 53चं उत्तर परत एकदा बोलेल, 8.9 ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, 54 ह्या प्रश्नाबद्दल थोडं द्विधा स्थिती आहे. ह्याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पण येऊ शकल, 3 पण येऊ शकल आणि ऑप्शन क्रमांक 4 पण येऊ शकल. म्हणजे ह्या प्रश्नाबद्दल पाहू आपण आयोग उत्तर काय देतोय. ह्याचं उत्तर आवरण घर्षण पण येऊ शकतंय, वंगण घर्षण पण येऊ शकतंय आणि घन घर्षण पण येऊ शकतंय. आता आयोगाच्या अपेक्षित आन्सर की मध्ये उत्तर काय येईल ते आपण पाहू. ह्याचं एक्सप्लेनेशन आपण डीप मध्ये तेवढं नाही घेणार, कारण की ह्याचे उत्तर किती आहेत, 3 येण्याचे चान्सेस खूप आहेत. 3 येण्याचे चान्सेस काय खूप आहेत. फर्स्ट ऑप्शन क्रमांक, थर्ड ऑप्शन क्रमांक आणि फोर्थ ऑप्शन क्रमांक, म्हणजे द्विधा स्थितीचा हा प्रश्न आहे. गोंधळाच्या अवस्थेत टाकलेला हा प्रश्न आहे, कन्फ्युजन स्टेट मधला प्रश्न आहे. आता आपण पाहू की आयोगाचा आन्सर की मध्ये आन्सर काय देईल. नेक्स्ट प्रश्न पाहणार आहेत आपण. तर परत एकदा 55 नंबरचा प्रॉब्लेम विचारलेला आहे. 55 नंबरच्या प्रश्नामध्ये त्या लोकांनी प्रॉब्लेम विचारलेला आहे. आता प्रॉब्लेम पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यावर कंबाईनला खूप सारे प्रॉब्लेम विचारलेले आहेत आणि हे प्रॉब्लेम लाईट ह्या चॅप्टरचे स्टेट बोर्ड मधून डायरेक्टली विचारतात. त्यासाठी स्टेट बोर्ड फॉलो करणं रिलिजियसली खूप महत्त्वाचं आहे. आता इथं काय विचारलेलं आहे, प्रकाशाचा वेग आणि अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, व्हेलॉसिटी ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे त्याला कसं दर्शवतो आपण, अपवर्तनांकाला n नीटा. n म्हणजे नीटा, म्हणजेच व्हेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच कसं, व्यस्तानुपाती. म्हणजे एक वाढायला लागलाय दुसरा कसा होतो, कमी होत जातो. उलट रिलेशन असतं व्यस्तानुपाती. आणि समानुपाती कुणाला म्हणतो, जर एक वाढायला लागला दुसरा पण वाढतो आणि एक जर कमी व्हायला लागला दुसरा पण कमी होतो. आणि उलटा व्यस्तानुपाती कसा असेल, जर एक वाढायला लागला दुसरा कमी होतो आणि दुसरा पहिला कमी व्हायला लागला दुसरा काय वाढतो. म्हणून हे रिलेशन कसं आहे, व्यस्तानुपाती. जर व्हेलॉसिटी वाढायला लागली
तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होईल आता इथं कमी होईल. काय होईल कमी होईल. आपल्याकडे फॉर्म्युला कसा घ्यायचं आयोग शब्दामध्ये फिरवल. कशामध्ये फिरवल शब्दामध्ये. त्यासाठी एक सूत्र तुम्हाला सांगल. ज्या माध्यमाचा अपवर्तनांक विचारलेला आहे तो डोक्यावर लिहिणे आणि कुणाच्या सापेक्ष विचारलाय. सापेक्ष म्हणजे काय विथ रिस्पेक्ट टू. सापेक्षला आणखीन मराठी शब्द आहे आपल्याकडं इंग्रजीमध्ये काय बोलला आपण विथ रिस्पेक्ट टू. सापेक्ष म्हणजेच काय आहे विथ रिस्पेक्ट टू. सापेक्ष म्हणजे काय घेतला आपण विथ रिस्पेक्ट टू. परत एकदा बोलल कारण की ह्या शब्दामुळेच हा प्रॉब्लेम पूर्णपणे आयोग फिरवू शकतंय. आता कुणाचा अपवर्तनांक विचारलाय तो डोक्यावर लिहिणे. कुणाचा विचारलाय दुसऱ्या माध्यमाचा म्हणजे तो डोक्यावर लिहिला. दुसरं माध्यम म्हणजे दोन. कुणाचा विचारलाय दुसऱ्या माध्यमाचा आणि कुणाच्या संदर्भात किंवा सापेक्ष. दोन मराठी शब्द संदर्भात आणि सापेक्ष. कुणाच्या सापेक्ष विचारलाय तो कुठं लिहिणे पायाखाली लिहिणे. अपवर्तनांक म्हणजे n. कुणाचा विचारलाय तो डोक्यावर लिहिणे आणि कुणाच्या संदर्भात सापेक्ष विथ रिस्पेक्ट टू विचारलाय तो खाली लिहिणे. हे खूप 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 महत्वाचं आहे. जर हे नाही आलं तर पुढलं वाक्य नाही कळणार. ते ना वाक्यामध्ये आपल्याला गुगली फिरवल आयोग. वाक्य खूप महत्वाचे आहेत. कुणाचा विचारलाय तो डोक्यावर आणि कुणाच्या सापेक्ष विचारलाय तो बॉटमला पायाखाली लिहिला आपण. हे बरोबरला बरोबर. आता सेम आपण n डोक्यावर किती आहे 2 भागिलेला भागिले 1 कुठं आहे यांच्या खाली. हे सेम फॉर्म्युला असा लिहिला. हे म्हणजे हे आहे. हे म्हणजे हे आहे. आता व्हेलॉसिटी इथं पण येईल व्हेलॉसिटी इथं पण येईल. आता तुम्ही मला सांगा इथं 2 आहे इथं 2 आहे. आता हे आणि हे रिलेशन काय विद्यार्थी मित्रांनो उलट रिलेशन आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आपण इथं कसं घेणार आहेत इथं 2 असल्यामुळे इथे 1 घेऊ शकतो. इथं 1 असल्यामुळे इथे किती घेऊ शकतो आपण 2v2. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. आपल्याला हेच उत्तर काढायला सांगितलंय. दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्याच्या संदर्भात किती म्हणजे हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. v1 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याकडे. v1 म्हणजे वेग. 1 म्हणजे पहिल्या माध्यमातला वेग. पहिल्या माध्यमातला वेग पाहू आपण. पहिल्या माध्यमातला वेग 2 गुणिले 10चा पॉवर 8 दिलेला आहे. 2 गुणिले 10चा पॉवर 8 दिलेला आहे. मग दुसऱ्या माध्यमातला वेग किती दिलाय 1.25 10चा पॉवर 8. 10चा पॉवर 8 हे सेम आहे म्हणल्यावर गेट कॅन्सल्ड. सेम आहे गेट कॅन्सल्ड. आता हे कॅल्क्युलेशन विद्यार्थी मित्रांनो पॉइंट नाही असं गृहीत धरणे. 1.25 म्हणजेच किती 125. किती 125. आता पॉइंटचा विचार करणे. किती नंतर पॉइंट आहे 2 नंतर म्हणून 10च्या डोक्यावर किती येईल आता -2. आता आपला नियम वापरायचा n2/n1 हे उत्तर काढायचं आहे आपल्याला. म्हणून आता 2 ला 2 125 ला 25. आता खाली -2 असल्याच्या नंतर वर जाऊन काय होईल 10चा पॉवर +2. 10चा पॉवर +2. सेम कॅल्क्युलेशन. आता 10च्या डोक्यावर जेवढे अंक असतात 10च्या डोक्यावर किती अंक आहेत 2 म्हणून 1च्या पुढे किती शून्य येतील आता 2 शून्य. 10चा पॉवर 2 म्हणजेच किती असते 100 भागिलेला भागिले आणि हे काय असेल आता 125. किती असेल 125. आपण इथे भाग घालू शकतो. हे 200 येईल आता आणि हे किती असेल 125. 25 पाचा 125 25 8 200 5 1 5 5 1 5 3 उरलं 30 झालं 5 1 30 म्हणून याचं उत्तर किती येईल आता 1.8 म्हणजेच ऑप्शन क्रमांक किती येईल विद्यार्थी मित्रांनो 3. किती येईल 3. हा प्रॉब्लेम आयोगाने पास्ट मध्ये आपल्या कंबाईन मध्ये विचारून गेलेला आहे. नंतर फ्युचर मध्ये पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. परत रिपीट त्यांनी तो प्रॉब्लेम टाकलेला आहे आणि सेम टू सेम प्रॉब्लेम एनसीईआरटी मध्ये आहे. आकड्यासहित प्रॉब्लेम आहे आणि कधी कधी विद्यार्थी मित्रांनो ते आकडे पण काय करतात चेंज करू शकतात आणि सेम थीम हीच असेल. थीम म्हणजे काय आपला फॉर्म्युला सेम हाच वापरायचा. कुणाचा अपवर्तनांक आहे तो डोक्यावर आणि कुणाच्या सापेक्ष आहे तो खाली आणि हे सेम सूत्र वापरायचं. आणि एक वाक्य लक्षात ठेवा व्हेलॉसिटी आणि ह्याचं रिलेशन कसं घेतलं आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल व्यस्त प्रमाण म्हणून 55चं उत्तर येईल 1.6 ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. परत एकदा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी प्रॉब्लेमच विचारलेला आहे. पॉवर काढायला सांगितले पॉवर. मग आपल्याला एका माणसाला 25 किलोग्राम म्हणजे वस्तुमान दिले म्हणजे मास दिले. मास किती दिले आहे 25 किलोग्राम आणि मीटर हाईट दिलेली आहे 5 मीटर. टाइम दिलाय त्यांनी 30 सेकंद 30 सेकंद. पॉवर काढायला सांगितलंय. पॉवर शक्ती बरोबर आपल्याकडे सूत्र आहे सिंपल सूत्र आहे. ह्या सूत्राचा वापर करून आपण सिंपल हे उत्तर काढू शकतो. फक्त कॅल्क्युलेशन महत्वाचे असतात. इथं पॉवर बरोबर आपल्याकडे सूत्र काय आहे वर्क म्हणजे कार्य भागिले काय असेल वेळ टाइम. कार्य भागिले काय असेल वेळ टाइम.
कार्याला काय म्हणतो आपण, वर्क भागिले टाइम. सेम लिहिलंय, हे मराठी आणि हे इंग्रजी. वर्क इज इक्वल टू काय असेल, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, एक्स घेऊ आपण, एक्स. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय घेऊ, एक्स. टाइमला टाइम. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, झाला तयार. पॉवर बरोबर बल गुणिले डिस्प्लेसमेंट विस्थापन भागिले वेळ म्हणजे टाइम. सेम झाला. आता या फोर्सला मी कसं लिहू शकतो, न्यूटनचा दुसरा नियम काय सांगतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. वस्तुमान गुणिले काय असतंय, त्वरण. इथं लिहू आपण वस्तुमान म्हणजेच मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजेच काय, मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण. आणि विस्थापनला विस्थापन एक्स आणि टाइमला टाइम टी. आता व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करत जाऊ. आपल्याकडे काय आहे, मास किती दिले त्यांनी, तर 25 किलोग्राम. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणे. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याकडे किती असते, 9.8. किती असते, 9.8. आणि एक्स म्हणजे हाईट दिलेली आहे त्यांनी, अंतर दिलंय किती, तर हाईट दिली आहे 5 मीटर. आणि वेळ दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 30 सेकंद. सर्व आपण SI युनिट मध्येच काय केलेलं आहे, व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत. 5 5 5 25, 5 सख 30, 5 सख 30. आता कॅल्क्युलेशन बघा मी कसं करणार आहे. ऑप्शन बघितल्याच्या नंतर ऑप्शनचा संबंध खूप दूर दूर आहे. ऑप्शन पाहू आपण, हे 1225 आहे, इथे 40.83 आहे, 1.64 आहे आणि 245 वगैरे वगैरे आहे. ह्यांचा संबंध खूप दूर दूर आहे. म्हणून मी 9.8 ला आता कॅल्क्युलेशन कसं करणार आहे बघा. 9.8 आणि खाली काय आहे, 6. आता 6 ला जवळपास कशानं भाग, 9.8 ला काय घेणं अपेक्षित आहे इथं आपण जवळपास, तर इथं आपण हे घेऊ शकतो का, पहा तुम्ही. 9.8 ला मी 10 घेतो. 10 किती घेईल मी, 10. 10 9.8 म्हणजे किती, नियरली 10 घेतलाय आपण. आता कॅल्क्युलेशन करू आपण. 5 गुणिले 10 50 आणि 50 गुणिले किती आहे 5 भागिले 6 म्हणजे 250 भागिले किती आहे 6. कॅल्क्युलेशन जवळपास येणार आहेत, ऑप्शन खूप दूर दूर आहेत. आपल्याला ऑप्शन फक्त जवळचा शोधायचा आहे. 6 1 6, 6 चोक 24, 1 उरलं 10 झालं, 6 दोन्ही 1 उरलं 10 झालं, परत किती येईल आता 6 1 6 म्हणजे 40 41च्या घरामध्ये यायला लागलेलं आहे. 40 ते 41च्या नियर अबाउट यायला लागलंय. ऑप्शन पहा तुम्ही, 40च्या नियर अबाउट कोण आहे, ऑप्शन क्रमांक सेकंड. त्यासाठी 9.8 न घेता आपण डायरेक्टली किती घेतलंय 10. कारण की ऑप्शन पाहायचं आपण अगोदर. जर ऑप्शन जर इन केस जवळ जवळ असले असते तर आपण 9.8 घेतलं असतं. ही असते ट्रिक आपल्याला फास्ट मध्ये सोडवण्याची. राज्यसेवेला ऑफकोर्स टाइम असतो, परंतु कंबाईनला जर हा प्रश्न विचारला असता तर आपण कॅल्क्युलेशन एवढ्या फास्ट मध्ये केलं असतं. कारण की आपल्या कंबाईनला 1 तासामध्ये एवढे प्रश्न सॉल्व्ह करणं खूप इम्पॉसिबल असतं. कारण की बुद्धिमत्ता एवढं मोठं टाकलेलं असतं. इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला खूप विचार करावा लागतो वगैरे वगैरे. नंतर आपल्याला इकॉनॉमिक्सला टाइम देता येईल, बुद्धिमत्तेला वगैरे टाइम देता येतो. त्यासाठी कॅल्क्युलेशनची तुम्ही स्पीड वाढवणं खूप अपेक्षित आहे. एका टाईपचे खूप प्रॉब्लेम सोडवणं अपेक्षित आहे. NCERT असेल किंवा स्टेट बोर्ड मधले असतील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. त्यासाठी 56चं उत्तर किती येईल विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सेकंड. ऑप्शन क्रमांक सेकंड. ऑप्शन क्रमांक सेकंड. नेक्स्ट 57 नंबर. हा प्रश्न फॅक्च्युअल आहे. इकॉलॉजी ही टर्म पहिल्यांदा कोण दिली आहे म्हण, 1866 मध्ये कोण दिली होती पहिल्यांदा ही टर्म, तर हॅकल. आणि हॅकल नावाचे सायंटिस्ट आपल्याकडे कुठे येतात, सजीवांच्या वर्गीकरणामध्ये पण येतात. कुठे येतात, सजीवांच्या वर्गीकरणामध्ये. 1866 मध्ये त्यांनी सजीवांचा एक प्रकार मांडला होता, एक कॉन्सेप्ट दिली होती, त्याचं नाव होतं प्रोटेस्टा. सृष्टी प्रोटेस्टा, किंगडम प्रोटेस्टा. उत्तर किती येईल 57चा ऑप्शन क्रमांक 2. काय येईल तर हॅकल. काय येईल आता हॅकल. ऑप्शन क्रमांक सेकंड. उत्तर काय येईल आता हॅकल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू विद्यार्थी मित्रांनो आपण. 58 नंबरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही. श्वसन प्रक्रिया म्हणजे रेस्पिरेशन. हे खूप महत्वाचा प्रश्न टाकलाय त्यांनी ह्या वर्षी. रेस्पिरेशन म्हणजे श्वसनवर त्यांनी 2 प्रश्न टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आयोगाचा राज्यसेवेचा पेपरचं अनालिसिस केलं. प्रकाश संश्लेषण आणि श्वसनवर खूप प्रश्न टाकलेले असतात. ह्या वर्षी त्यांनी श्वसनवर प्रश्न टाकलाय. केल्विन सायकल. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, केल्विन सायकलला आपण कधी कधी C3 सायकल म्हणतो. C3 सायकल म्हणतो. C3 सायकल किंवा केल्विन सायकल ही कशामध्ये असते, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. ह्यांनी काय विचारलंय तर श्वसन. श्वसन मध्ये कोणती होत नसेल मग आता केल्विन सायकल. कारण केल्विन कुठं होते तर फोटोसिंथेसिस. आणि बाकीच्या सर्वच्या सर्व प्रोसेस सायट्रिक ऍसिड सायकल असेल, हे चक्र असेल सायकल, ग्लायकोलिसिस ही प्रोसेस ऑफकोर्स होते रेस्पिरेशन मध्ये. ते आपण आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पाहणारच आहेत. आणि ह्याला म्हणतो आपण ETC. फेमस नाव आहे ETC फॉर द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. हे रेस्पिरेशन मध्ये पार्ट घेतात. फक्त कोण नाही घेत, केल्विन सायकल. म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक फर्स्ट,
केल्विन सायकल रेस्पिरेशन मध्ये भाग घेत नसून कशामध्ये घेते मग प्रकाश संश्लेषण. इन डेप्थ अनालिसिस होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पेपरसाठी होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही संयम बाळगा, कारण की राज्यसेवेचा पेपर आहे म्हणल्याच्या नंतर आपल्याला डेप्थ मध्येच अनालिसिस घ्यावं लागल, कारण की डेप्थ मध्ये जाऊन ते लोक प्रश्न विचारतात. 59 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल आवरण नसते, म्हणजेच सेल म्हणजेच मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेली म्हणतो आपण त्याला. हे खालीलपैकी कोण नाही म्हणताय, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेली म्हणजे खालीलपैकी म्हणजे कोणत्या कोणत्या पेशी अंगकाला काय असतंय म्हणतात त्यांना आवरण. आवरण नाही म्हणतंय, आवरण असलेले पार्ट लक्षात ठेवा. ER ह्याला म्हणतो आपण तर तंतू कणिका म्हणाल का ह्याला म्हणाल आपण खडबडीत आणि खडबडीत आणि गुळगुळीत काय असतात आपल्याकडे तर अंतरद्रव्य जालिका. ERला काय म्हणतो आपण अंतरद्रव्य जालिका. ह्याला काय असेल आपलं आवरण असेल, ह्यालाच म्हणतो आपण मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेली. खालीलपैकी कोणत्या कोणत्या आहेत ते सांगतोय आपण. त्यांनी विचारलंय नाहीत, ते नाहीचं उत्तर तुम्हाला लगेचच येईल. ER एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ER फॉर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इंग्रजी शब्द बोलण्यापासून थोडं वाचल, मी मराठी शब्द जास्त बोलल. ER नंतर असेल व्हॅक्युल्स आणि नेक्स्ट असेल आपल्याकडं, आणि इंग्रजी शब्दाचा पण वापर मध्ये मध्ये करल, कारण की मराठीमध्ये त्याला काहीच म्हणत नाहीत, इंग्रजी विचारतात, जास्त ट्रेंड आहे. आणि नेक्स्ट आहे आपल्याकडं ER घेतलं, व्ही घेतलं, गॉल्गी काय. गॉल्गी बॉडीज म्हणतो आपण त्याला, गॉल्गी बॉडीज, गॉल्गी काय. आणि नंतर आपल्याकडे असेल तर लयकारिका लायझोझोम्स. यांना काय असेल आवरण असेल, यांना काय असेल तर आवरण असेल, यांना काय असेल आवरण असेल. यांना कोणतं आवरण असेल विद्यार्थी मित्रांनो, एकेरी आवरण असेल. एकेरी यांना काय असेल एकेरी आवरण. आता दुहेरी आवरण असणारे पेशी अंगक कोणते कोणते असतील, पहिला असेल तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया, आणि नंतर असेल आपलं हरित लवक क्लोरोप्लास्ट. ह्याला काय म्हणतो आपण क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवक. दुसरं कोणतं असेल हरित लवक. आणि नंतर असेल आपलं न्यूक्लियस, त्याला आपण न्यूक्लियाय म्हणतो, पेशीचं केंद्रक. ह्या तिघांना ह्याला काय म्हणतो आपण पेशी केंद्रक. तंतुकणिका, हरित लवक, क्लोरोप्लास्ट आणि कोण असेल हे तर न्यूक्लियस. कुणाचं केंद्रक आहे पेशीचं केंद्रक. ह्यांना दुहेरी आवरण असेल आणि ह्यांना एकेरी आवरण असेल. आता ऑप्शन पाहू आपण. क्लोरोप्लास्ट ह्याला आवरण आहे, एकेरी असेल दुहेरी असेल पण आवरण आहे. पण क्लोरोप्लास्टला कोणतं आवरण आहे दुहेरी, म्हणजे ह्याला आवरण आहे. ह्याला आवरण काय असेल कुणाला तर क्लोरोप्लास्टला रायबोझोम. हे थोडं ठेवू आपण, आपल्याला तेवढं कॉन्सेप्ट माहित नसल्याच्या नंतर. आता तिसरा ऑप्शन पहा मायटोकॉन्ड्रियाला आवरण आहे. लायझोझोम त्याला एकेरी आवरण बोललं आपण आता. मग आवरण कुणाला नसेल मग स्पेसिफिक आपला रायबोझोम. कुणाला नसेल रायबोझोम. रायबोझोम बद्दल डीप मध्ये जाऊन बोलल मी तुम्हाला. आपल्याकडे दोन प्रकारच्या सेल असतात, एक प्रोकॅरियोट आणि दुसरं यूकॅरियोट. अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकीमध्ये एकमेव 2 पॉइंट काय असतात तर सेम पॉइंट असतात. त्यांच्यामध्ये पण काय असेल प्रोकॅरियोट म्हणजे बॅक्टेरिया मोनेरामध्ये पण काय असेल रायबोझोम असेल. आणि आपल्यामध्ये म्हणजे प्राण्यांचा पार्ट घेईल किंवा पूर्ण यूकॅरियोटचा पार्ट घेईल, त्याच्यामध्ये 4 किंगडम येतात. चारीच्या 4 किंगडम मध्ये काय असेल रायबोझोम असेल. रायबोझोम हा पॉइंट कॉमन आहे यूकॅरियोट ॲज वेल द प्रोकॅरियोट. आणखीन एक पॉइंट कोणता सेम असतो आपल्यामध्ये प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट मध्ये तर आपल्याकडे कोण असेल तर सेल मेम्ब्रेन. त्यालाच म्हणतो आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन. पेशीपटल किंवा पारपटल हे दोनच पॉइंट आपल्यामध्ये काय असतील सारखे असतील आणि बाकीचे पॉइंट जवळपास काय असतात डिफरंट असतात. हे सेल थेरी बद्दल असेल. सेल थेरी माहित असणं खूप अपेक्षित आहे. सेल थेरी बद्दल प्रश्न खूपदा येतात. सेल थेरी व्हेरी 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 IMP असेल. तो असेल बायोलॉजीचा आपला जीव असेल. जीव विद्यार्थी मित्रांनो काय असेल तर जीव असेल. सेल थेरी बद्दल हा प्रश्न विचारला होता त्यांनी, तो प्रश्न आपण इथं रिपीट केलेला आहे किंवा ह्याच्याबद्दल डीपमध्ये अनालिसिस घेतलेला आहे. बायोलॉजीचे प्रश्न त्यांनी डीपमध्ये जाऊन थोडे थोडे विचारलेले आहेत आणि फिजिक्सचे त्यांनी प्रॉब्लेम विचारलेले आहेत. बायोलॉजी थोडं डीपमध्येच घेणार आहेत आपण. आपलं आजचं डेडिकेशन या लेक्चरचे कशाबद्दल असेल बायोबद्दलच असेल. फिजिक्सचे प्रॉब्लेम तर आपण डीपमध्ये ऑलरेडी घेतलं, म्हणून 59चं उत्तर येईल रायबोझोम. उत्तर काय येईल रायबोझोम. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. मी आत्ताच म्हणलं तुम्हाला आयोग जनरली इंग्रजी शब्द टाकत असते, मराठी शब्द जनरली टाकत नाही बायोलॉजीमध्ये. इथं त्यांनी काय दिलेलं आहे यूकॅरियोट्स. त्यांनी काय देणं अपेक्षित होतं दृश्य केंद्रकी. पण आपल्याला इंग्रजी शब्द माहित आहे बाय डिफॉल्ट. यूकॅरियोट्स म्हणजेच यूकॅरियोट पेशी संदर्भात
डीएनए संबंधित खालील विधानांचा स्टेटमेंटचा विचार करा म्हणते आणि बरोबर विधाने निवडा असं म्हणायला लागलंय. युकॅरियोट्स पेशीतील गुणसूत्रामध्ये जीर्ण साहित्य म्हणजे डीएनए सोबत हिस्टोन हे प्रोटीन असतं म्हणतं. हिस्टोन प्रोटीन आपल्यामध्ये असेल. आपल्यामध्ये म्हणजे पूर्ण 4 किंगडम मध्ये कुणाला सोडून, मोनेराला सोडून, बॅक्टेरियाला सोडून काय असेल तर डीएनए असेल. बघा आपल्या पूर्णच्या पूर्ण 4ही किंगडम मधलं कुणाला सोडून, मोनेराला सोडून ह्या 4ही किंगडम मध्ये प्रोकॅरियोट म्हणजे युकॅरियोट मध्ये कसं असेल डीएनए. परंतु हे लक्षात ठेवा पॅरलल टाईप असेल. पॅरलल डीएनए हे टोक आणि हे टोक एकमेकाला कधीच कनेक्ट नसेल. डीएनए कोणता असेल आपल्या शरीरामध्ये अशा टाईपचा कनेक्टिव्ह नसतो. ह्याला काय म्हणतो आपण, कोणता डीएनए, लिनियर डीएनए. कोणता डीएनए असेल हा लिनियर डीएनए. कुणामध्ये आपल्या पूर्णच्या पूर्ण युकॅरियोट्स मध्ये. कशामध्ये युकॅरियोट्स. आणि डीएनए सोबत कोण असतंय हिस्टोन प्रोटीन. परंतु डीएनए सोबत हिस्टोन प्रोटीन आपल्या पूर्णच्या पूर्ण युकॅरियोट मध्ये आहे. परंतु प्रोकॅरियोट मध्ये हिस्टोन प्रोटीन नसेल. म्हणजे मोनेरामध्ये काय नसेल हिस्टोन प्रोटीन नसेल. म्हणजेच हिस्टोन प्रोटीन कशामध्ये आहे आपल्या युकॅरियोट मध्ये. युकॅरियोट आणि आपल्या क्रोमोझोमला आपण काय म्हणतो पॉलिन्यूक्लियोटाइड. काय म्हणतो आपण हे पण पॉइंट लक्षात ठेवा. पॉलिओन्यूक्लियोटाइड हे पूर्णच्या पूर्ण अनेक प्रकारची चेन आहे. पॉली म्हणजे अनेक चेन आहेत. कशाच्या तर न्यूक्लियोटाइडच्या. म्हणून क्रोमोझोमला काय म्हणतो आपण पॉलिओन्यूक्लियोटाइड. व्हेरी व्हेरी आयएमपी पॉइंट. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. या प्रथिनामध्ये अर्जिनिन व लायसिन या मूलभूत अमायनो आम्लाचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. यांचा सहभाग असतो. फॅक्च्युअल पॉइंट आहे. या प्रथिनामध्ये ट्रिप्टोफॅन या मूलभूत आम्लाचा अमायनो आम्ल म्हणलं पाहिजे. अमायनो आम्लाचा अभाव असतो. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. अगेन फॅक्च्युअल. म्हणून वरीलपैकी तिन्ही विधाने काय येतील ऍब्सोल्युटली करेक्ट. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. 61. आता 61 मध्ये आपण काय करणार आहेत तर ऑप्शन डिलीट करत जाणार आहेत. ऑप्शन एलिमिनेशन मेथड तुम्ही इम्प्लिमेंट केली पाहिजे, अवगत केली पाहिजे. ही एक प्रकारची कला आहे, आर्ट आहे. पोलिओ बद्दल त्यांनी विचारलंय. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हुन आपल्याला सर्टिफिकेट दिलंय 27 मार्च 2014 ला. कशाचं सर्टिफिकेट दिलंय तर भारत हा पूर्णच्या पूर्ण कोणता मुक्त देश आहे, पोलिओ मुक्त देश आहे. भारतातून पोलिओचं इरॅडिकेशन झालेलं आहे म्हणजे निर्मूलन झालंय. कधी दिले आपल्याला सर्टिफिकेट 27 मार्च 2014. तरी पण हे वाक्य ऐका, महत्वाचा पॉइंट आहे. तरी पण भारतामध्ये नंतर 2014च्या नंतर पण पेशंट सापडलेले आहेत. परंतु म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की भारतातून पोलिओचं निर्मूलन झालेलं आहे. परंतु आयोगाने काय दिलंय वर WHO बद्दल दिलंय. WHO अकॉर्डिंग टू द WHO भारत हा ऑलरेडी काय झाला मग पोलिओ मुक्त देश आहे. WHO त्यांनी मुद्दाम दिलंय. म्हणून हा WHO पॉइंट मुळे भारत सध्या काय असेल पोलिओ मुक्त देश असेल. म्हणून भारतातून पोलिओचं इरॅडिकेशन कम्प्लिटली झालंय अकॉर्डिंग टू द WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. डी ऑप्शन काय आलं, डी स्टेटमेंट काय आलं बरोबर. आता ऑप्शन पाहू आपण. डी कशामध्ये आहे. ए मध्ये डी नाहीये, सेकंड मध्ये डी नाहीये, फर्स्ट मध्ये डी नाहीये, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाही. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये डी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक याचं उत्तर येईल 4. बाकीचे ऑप्शन चेक करायची पण गरज नाही. आपण पल्स पोलिओ मोहीम डिसेंबर 1995 पासून राबवली होती. खूप महत्वाचा पॉइंट आहे वगैरे वगैरे. बाकीचे ऑप्शन चेक करायची गरज नाही. आपल्याकडे वेळ पण नसेल, राज्यसभेमध्ये वेळ असतो, पण कंबाईनला हा प्रश्न पडला असता तर आपल्याकडे चेक करण्यासाठी वेळ नाही. ऑप्शन एलिमिनेशन मेथड वापरणं महत्वाचं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक किती येईल 4. 61चं उत्तर अगेन सांगल ऑप्शन क्रमांक 4. 61. 62. मानवाच्या पोटामध्ये कोणते जठररस स्त्रावते. यांनी स्टमक बद्दल विचारलेला. खूप नावं आहेत. आमाशय म्हणतो, पोट म्हणतो वगैरे वगैरे. स्टमक मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टमक हे काय असेल इसोफॅगस. एवढा पार्ट असेल इसोफॅगस. आणि इथून काय चालू होईल आपलं स्टमक. आणि इथं स्टमक जाऊन संपेल. आणि इसोफॅगस जिथं संपेल आणि जठर जिथं चालू होईल इथून चालू होईल. इथे एक रबर बँड असेल आणि इथे काय असेल रबर बँड असेल. काय असेल रबर बँड. जेवढं पण आपण अन्न खातो 3 प्रकारचे आपण अन्न खाईल. 3 प्रकारचे कॉम्प्लेक्स अन्न खातो आपण 3 प्रकारचे. आणि हे पचनामध्ये खूप कामाला येतात. 3 प्रकारचे मॅक्रो म्हणतो आपण. मॅक्रो न्यूट्रिएंट कोणते कोणते आहेत. पहिलं कार्बोहायड्रेट, नंतर प्रोटीन, नंतर फॅट. अन्न खाल्ल्याच्या नंतर अन्नाचा गोळा कशामध्ये येईल लाळेमध्ये. लाळेमध्ये पॉवर आहे अन्नाला तोडायची. अन्नामध्ये कोणत्या पार्टला तोडल लाळ फक्त आपल्या स्टार्चला तोडल. स्टार्च म्हणजे भाकर चपाती वगैरे वगैरे. स्टार्चला तोडल. आणि स्टार्चला किती टक्के तोडल फक्त हे 30% तोडल. म्हणजे लाळेमध्ये पचन होईल फक्त कार्बोहायड्रेटचं, प्रोटीन आणि फॅटचं होणार नाही. आता हे अन्न अल्टिमेटली कशामध्ये येईल जठरामध्ये.
जठरामध्ये HCl आहे, तेजाब आहे, तेजाब, याला आपण तेजाब म्हणू शकतो कारण की याचा पीएच खूप डेंजरवाला आहे. 1.8 पीएच म्हणजे खूपच ऍसिडिक पीएच आहे. ह्याच्यामध्ये HCl पण असेल. नंतर प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी कोण असेल याच्यामध्ये? पेप्सिन. परंतु ऑलरेडी याच्यामध्ये पेप्सिन असतो का? पेप्सिनोजन असतो, तो इनएक्टिव्ह असतो, त्याला ऍक्टिव्हेट करायचं काम HCl करल. हे डीप मध्ये जाऊन सांगतो, एनसीईआरटी बेस आहे. म्हणून पेप्सिनोजनचं रूपांतरण कशामध्ये होईल? पेप्सिन. आणि फॅटला डायजेस्ट करायचं काम कोण करल? तर गॅस्ट्रिक लायपेज, याचं नाव असेल लायपेज. त्यांनी प्रश्न विचारलाय बघा, मानवाच्या पोटामध्ये कोणते जठररस असतात? उत्तर येईल HCl, पेप्सिन आणि लायपेज. पाहू आपण काय काय दिलं त्यांनी. पेप्सिन आणि ट्रिप्सिन. ट्रिप्सिन नाहीये, ऑप्शन डिलीट. ट्रिप्सिन इथं पण दिलं, ऑप्शन डिलीट. अमायलेज आहे का? अमायलेज नाही, कारण की जठरामध्ये स्टार्चचं पचनच होत नाही आणि स्टार्चला पचवायला कोण कामाला येईल? अमायलेज आणि टायलिन. अमायलेजचा काही संबंध नाही आणि ट्रिप्सिनचा पण नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक काय येईल? थर्ड. आताच पहिला आपण HCl आणि काय? पेप्सिन. HCl आणि काय असेल? पेप्सिन. HCl काय करत असतं? आपण जेवढे पण लोखंडाचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये कमी पडलं असेल, आयर्नचं प्रमाण, HBचं प्रमाण कमी पडलेलं आहे, तेव्हा आपण रॉ मटेरियल गुळ आणि शेंगदाणे खाल्ले फॉर एक्झाम्पल, त्या रॉ मटेरियलमध्ये काय आहे? Fe+3. मग हे रॉ मटेरियल कुठं गेलं? गुळ आणि शेंगदाणे आपल्या HCl मध्ये म्हणजे जठरामध्ये गेलं. ह्याच्यावर कोण रिॲक्ट होत असतं? HCl. आणि HCl याचे तुकडे करून करून कशामध्ये रूपांतरण करत असतंय? Fe+2. आणि Fe+2 ऑलरेडी नंतर कशामध्ये अल्टिमेटली जाईल? तर आपल्या आरबीसी मध्ये. म्हणून आरबीसीला कोणता कलर प्राप्त आहे? रेड कलर. कुणामुळं? हिमोग्लोबिन. आणि कशामुळे म्हणतो आपण? लोखंडामुळं. हिमोग्लोबिन आणि लोखंड. लोखंडाचा पार्ट कोणता असेल आपल्यामध्ये? आयर्नचा पार्ट Fe+2. पेपरला प्रश्न येईल, आपल्या रक्ताचा रंग, मानवाच्या रक्ताचा रंग हा लालच का बरं आहे? Fe+3 का Fe+2? उत्तर काय येईल मग? Fe+2. आपल्या आरबीसी मध्ये कोण आहे? Fe+2. याचं ऑलरेडी उत्तर आपण बोललेलं आहे, सांगितलेलं आहे. 63 क्वेश्चन. सस्तन प्राण्याच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा. सस्तन प्राण्याचं एक्झाम्पल आपण आपलं घेऊ शकतो. पूर्णच्या पूर्ण बॉडीचा आपला अशुद्ध रक्त पहिल्यांदा कोणत्या? हृदयाच्या उजव्या भागामध्ये येईल, उजव्या आलिंदामध्ये येईल. हे रक्त म्हणजेच खालच्या भागाकडून एक शीर घेऊन येईल आणि वरच्या भागाकडून एक शीर घेऊन येईल. खालच्या भागाला म्हणतो आपण इन्फिरियर व्हेना कावा आणि वरच्या भागाला म्हणतो आपण सुपिरियर व्हेना कावा. अधो महाशीर आणि ऊर्ध्व महाशीर हे पूर्णच्या पूर्ण अशुद्ध रक्त कुठे घेऊन येतील? हृदयाच्या उजव्या कप्प्यामध्ये. उजव्या कप्प्यामध्ये म्हणजे उजव्या पार्टला आपण काय म्हणतो? तर हा राईट पार्ट असेल आणि हा डावा पार्ट असेल, डावा पार्ट. मग हा उजवा पार्ट असेल. पहिल्यांदा रक्त कशामध्ये येईल? अलिंद. आणि अलिंदाला आपण दोन नावं घेतो इंग्रजीमध्ये, एक ॲट्रियम आणि दुसरं काय घेतो आपण? ऑरिकल. पहिल्यांदा कशामध्ये येईल? ऑरिकलमध्ये. नंतर हे ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होईल. नंतर हे रक्त कशामध्ये फेकलं जाईल? निलियामध्ये. कशामध्ये? निलियामध्ये. म्हणजे त्याला म्हणतो आपण व्हेंट्रिकल. नंतर हे निलयातून रक्त कशामध्ये जाईल? आपल्या प्युरिफाय होण्यासाठी. अशुद्ध रक्त आहे, शुद्ध होण्यासाठी कशाकडे जाईल? फुफ्फुस, लंग्स. दुसऱ्याच अवयवाकडे फेकायला लागले. नंतर इथं प्युरिफाय होऊन हे रक्त परत आपल्या हृदयाच्या डाव्या भागामध्ये येईल. डाव्या भागामध्ये 4 ओपनिंग्स असतात, 4 दरवाजे असतात. त्यालाच म्हणतो आपण फुफ्फुस शीर. त्याला काय म्हणतो आपण? फुफ्फुस शीर. हे फुफ्फुस शीर काय करल? फुफ्फुस शीर लक्षात ठेवा, शुद्ध रक्ताचं वहन करते. आता प्युरिफाय झालेलं रक्त ह्या 4 फुफ्फुस शिरा ह्या दरवाजा ओपनिंगद्वारे कशामध्ये येईल? आपल्या डाव्या अलिंदामध्ये. डाव्या अलिंदाला काय म्हणतो आपण? लेफ्ट ऑरिकल म्हणा किंवा लेफ्ट ॲट्रियम म्हणा. आणि नंतर हे कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर रक्त कुठं जाईल? आपल्या तर डाव्या निलयामध्ये. आणि डाव्या निलयातून रक्त पूर्ण बॉडीकडे सर्क्युलेट होईल. कशासाठी? तर शुद्ध रक्त देण्यासाठी. लक्षात ठेवा क्रम. पहिल्यांदा काय येईल? उजवा अलिंद म्हणजेच राईट काय म्हणतो आपण याला? ऑरिकल. नंतर उजवं निलय म्हणजे राईट व्हेंट्रिकल. नंतर काय येईल? डावं अलिंद, लेफ्ट ऑरिकल. नंतर येईल डावं निलय, लेफ्ट व्हेंट्रिकल. हा क्रम बघा कशामध्ये? पहिल्यांदा उजवा अलिंद म्हणजेच राईट ऑरिकल बी, नंतर राईट व्हेंट्रिकल डी. बी डी बघा कुठं आहे? इथं नाही आहे, इथं नाही आहे. फर्स्ट नाही, सेकंड नाही, फोर्थ नाही. ऑप्शन काय येईल आता? थर्ड. ऑप्शन काय येईल आता? थर्ड. ऑप्शन काय येईल? थर्ड. बी डी. नंतर कुठं जाईल? आपल्या लेफ्ट ऑरिकल मध्ये जाईल आणि नंतर कुठे जाईल? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जाईल. ऑप्शन क्रमांक काय येईल? याचं उत्तर 63 चं ऑप्शन क्रमांक थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी ह्या क्वेश्चनसाठीच आपण पूर्ण हे सेमिनार म्हणजे पूर्ण आजचं लेक्चर घेतलेलं ह्या क्वेश्चनसाठी. कारण की या क्वेश्चन मध्ये द्विधा अवस्था आहे. ह्याचं ऑप्शन 2 पण येऊ शकतंय आणि ऑप्शन क्रमांक 3 पण येऊ शकतंय. ऑप्शन क्रमांक 2 काय येईल आणि ऑप्शन क्रमांक 3 काय येईल ते पण मी सांगेल तुम्हाला. आता हे डीप मध्ये बघणार आहेत आपण. ह्याच्यामध्ये स्टेप्स विचारलेले आहेत. एवढ्या मायक्रो लेवलमध्ये जाऊन आयोगाने प्रश्न विचारलाय. त्यासाठी म्हणतोय तुम्ही पेशंटली हा व्हिडिओ पहा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा. आता आपल्या रेस्पिरेशनच्या स्टेप्स घ्यायच्या आहेत. रेस्पिरेशन हे पूर्णच्या पूर्ण सेलमध्ये होणार आहे.
रेस्पिरेशन कुणाला म्हणतो आपण? ग्लुकोजला तोडून तोडून आपण एनर्जी तयार करतो. ग्लुकोजला तोडण्याचं काम कोण करेल? ऑक्सिजन. मग जगामध्ये यू कॅरिओट असेल किंवा प्रो कॅरिओट असेल, आधी केंद्रकीचा पार्ट असेल आणि दृश्य केंद्रकीचा पार्ट असेल, मोनेराचा पार्ट असेल किंवा आपल्या चौघांचा पार्ट असेल, यू कॅरिओटचा पार्ट असेल, मग श्वसनामध्ये पहिली प्रोसेस कॉमन असते, त्या प्रोसेसचं नाव असेल ग्लायकोलिसिस. त्याच्यामध्ये पार्शियली ऑक्सिडेशन होईल, ऑक्सिजनच्या कमतरतेमध्ये ती रिॲक्शन होईल, ऑक्सिजन अब्सेन्स असताना होईल, थोडंफार ऑक्सिजन लागल तिथं, त्याला म्हणतो आपण पार्शियल ऑक्सिडेशन. आणि त्या प्रोसेसचं पहिलं नाव असेल ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस ही प्रोसेस यू कॅरिओट आणि प्रो कॅरिओटमध्ये कॉमन असते आणि नंतर ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार ते वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्शन होत जाते. ही स्टेप आपण बघणार आहेत, ग्लायकोलिसिस. आणि ग्लायकोलिसिस म्हणजे श्वसनाचा पार्ट आहे. ही प्रोसेस कुठे होते? तर आपल्या पेशीमध्ये होते. विद्यार्थी मित्रांनो, पेशीमध्ये होईल. मग आता डेप्थमध्ये पाहणार आहेत आपण. डेप्थमध्ये पेशी, समजा हा पेशीचा पूर्णच्या पूर्ण हे पेशी आहे. आपल्या बॉडीमध्ये काय आहे? पेशी आहे. झूम आउट करून सांगतोय, महत्वाचं आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये काय पेशी अंगक आहेत. समजा हे पेशी अंगक आपल्या बॉडीमध्ये कोणतं आहे? तर मायटोकॉन्ड्रिया आहे. काय आहे? मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका. मेन रिॲक्शन इथं होते यू कॅरिओटमध्ये. प्रो कॅरिओटमध्ये इथं रिॲक्शन नाही होत. आणि पूर्णच्या पूर्ण उरलेल्या पार्टला, रिकाम्या स्पेसला आपण काय म्हणतो? तर पेशीद्रव्य. याला काय म्हणतो आपण? पेशीद्रव. मग पूर्णच्या पूर्ण पहिल्यांदा आपल्या श्वसनाची प्रोसेस कुठं होते? ह्या पेशीद्रव्यापासून चालू होते. पूर्णच्या पूर्ण यू कॅरिओट आणि प्रो कॅरिओटमध्ये कॉमन प्रोसेस आहे. मग पेशीद्रव्यामध्ये जी रिॲक्शन होते पहिल्यांदा कोणती होते? ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचे तुकडे करणे, लायसिस म्हणजे तुकडे करणे. ग्लुकोजला तोडून तोडून ऊर्जा तयार करायची आपल्याला. आणि पूर्णच्या पूर्ण ह्या ग्लायकोलिसिस पासून काय कोणता प्रोडक्ट बनतो आपल्याला? पूर्णच्या पूर्ण ॲनिमलमध्ये, पूर्णच्या पूर्ण ऑर्गॅनिझममध्ये ग्लायकोलिसिसचा प्रोडक्ट कोणता होतो? पायरुवेट किंवा पायरुविक ऍसिड. काय तयार होतो? पायरुवेट किंवा पायरुविक ऍसिड. ह्याच्यामध्ये कार्बन किती असतात? 3. कार्बन किती असतात? 3. हे पूर्णच्या पूर्ण स्टेप आपण एका स्टेपमध्ये घेतलं, पण ही स्टेप साधी नाही, मायक्रो लेवलची आहे खूप. ही स्टेप किती स्टेपमध्ये कॅरी आउट होते? मग 10 स्टेप. ग्लायकोलिसिस ही प्रोसेस किती स्टेपची आहे? मग 10 स्टेप. ह्या 10 स्टेपसाठीच आपण हे लेक्चर घेतलेलं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ह्या स्टेप आपण एक्झॅक्टली कसं घेणार आहेत. स्टेप महत्वाच्या स्टेप आहेत, महत्वाच्या स्टेप. आपण आपला आता कशाला तोडायचं आहे? ग्लुकोजला. आणि पूर्ण प्रोसेस कशामध्ये चालू आहे? लक्षात ठेवा, त्या रिकाम्या स्पेसमध्ये, पेशीतल्या. काय रिकाम्या स्पेसचं नाव? पेशीद्रव्य. त्याला काय म्हणतो आपण? पेशीद्रव. आता ग्लुकोजला किती स्टेप प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो? 10 स्टेप. किती स्टेप? 10 स्टेप. आपण पहिल्यांदा कशाला तोडायचं आपल्याला? तर ग्लुकोजला. कशाला तोडायचं आहे आपल्याला? तर ग्लुकोजला तोडायचं आहे. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करायचं आहे. हे ग्लुकोज, व्यवस्थित लक्ष द्या, हे काय आहे? ग्लुकोज. आणि ग्लुकोजमध्ये कार्बन किती असतात? 6 कार्बन. कार्बन किती असतात? 6 कार्बन. किती असतात? 6 कार्बन. नंतर ग्लुकोज पासून तयार काय करेल आपण? ग्लुकोजमध्ये एक फॉस्फेट ऍड करणे. एक फॉस्फेट ऍड झाल्याच्या नंतर याचं नाव काय होईल? ग्लुकोज 6 फॉस्फेट. 6 का? कारण की ग्लुकोजमध्ये कार्बन किती आहेत? 6. ग्लुकोज 6 फॉस्फेट. आता एक फॉस्फेट ऍड झालाय, कुणामुळे झालाय? एटीपी मुळे झालाय. कुणामुळे झालाय? एटीपी. कशामुळे झालाय? एटीपी. एटीपी तर आपण वापरलं. एटीपी कशासाठी वापरलं? एक फॉस्फेट आपल्याला ऍड करायचंय. काय करायचंय? ऍड करायचंय. एकदम टेक्निकल प्रश्न आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेट, एक फॉस्फेट ऍड केला. आपण ऍड का बरं केला? कारण की आपल्याला कोण आलेला आहे? कोण मदत केलं आपल्याला फॉस्फेट देण्यासाठी? एटीपीनं. एटीपी घेतला आपण. नंतर सेकंड प्रोसेस बघा. ग्लुकोजचा जवळपास सिमिलर नाव काय आहे? तर फ्रुक्टोज. कारण की ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं फॉर्म्युला काय आहे? सेम. म्हणून ग्लुकोजला मी इथं काय लिहू शकतो दुसऱ्या भाषेमध्ये? फ्रुक्टोज. कारण की दोघांचा फॉर्म्युला सारखा आहे. फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स, आपल्या सोयीसाठी आपण हे लिहितोय फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. इथं आपण दुसरं काहीच नाही केलं. ग्लुकोजला रिप्लेस करून आपण फ्रुक्टोज लिहू शकतो, जे की आपण लिहिलं. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता फ्रुक्टोजपासनं आपल्याला तयार काय करायचं आहे? फ्रुक्टोजपासनं आता इथं एक एटीपी काय येते? कामाला येते. किती येते? एक एटीपी युजफुल ठरते. एक एटीपी. आता एटीपी आले म्हणल्याच्या नंतर पहिल्या स्टेपमध्ये आठवा, एटीपीनं काय केलं होतं? आपल्याला एक फॉस्फेट दिला होता. हा पण एक एटीपी काय दिला आपल्याला? एक फॉस्फेट देईल.
आता एक फॉस्फेट ऍड करा ह्याच्यामध्ये, ह्याचं नाव काय तयार होईल? फ्रुक्टोज. फ्रुक्टोज फ्रुक्टोज एक फॉस्फेट आणखीन एक ऍड व्हायला लागलाय, महत्वाचं आहे. 1,6. आता फॉस्फेटच्या ऐवजी मी काय लिहू? आणखीन एक फॉस्फेट ऍड झालाय, म्हणून ह्याचं नाव काय असेल? बायफॉस्फेट. ह्याचं नाव काय असेल? बायफॉस्फेट. बायफॉस्फेट. आता स्टेप बघा, हे पहिली स्टेप, सेकंड आणि थर्ड स्टेप. किती स्टेप झाले आपल्या? थर्ड स्टेप. टोटल स्टेप किती आहेत? 10 स्टेप. इथपर्यंत आपल्याला माहित आहे. मग इथपर्यंत आलो आपण, तर आयोगामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे? तर चुकीचं विधान सांगा, म्हणजे कोणती स्टेप ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही, कोणती स्टेप इन्क्लूड होत नाही. इथंच उत्तर येईल. 10 स्टेप करण्याची गरज पण नाही. इथंच उत्तर येईल आपल्याला. फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं रूपांतरण हे एटीपीनं कशामध्ये केलं? एक फॉस्फेट देऊन, तर फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट मध्ये केलंय. म्हणजे 6चं रूपांतरण कशामध्ये केलंय? 1,6 बायफॉस्फेट. 6 फॉस्फेटचं रूपांतरण कशामध्ये झालंय? 1,6 बायफॉस्फेट. परंतु एक ऑप्शन आपल्याकडे काय आहे? आपण परत एकदा येऊ इकडं आपल्या मेन पॉइंटकडं. आता इथं पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय दिलेलं आहे? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट म्हणजे बायफॉस्फेट. डाय म्हणजे बाय, बाय म्हणजे डाय, डाय आणि बाय एकच आहे. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट पासून काय म्हणतात ते? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट बनलाय. आपली जी रिॲक्शन होती, आपली जी स्टेप होती, त्याच्या एकदम त्यांनी काय दिलंय? रिव्हर्स दिलंय. काय दिलंय? रिव्हर्स. म्हणून ऑप्शन ॲब्सोल्युटली डिलीट सेकंड. ॲब्सोल्युटली डिलीट सेकंड. कारण की त्यांनी पूर्णच्या पूर्ण ही स्टेप कशी दिली आहे? उलटी दिली आहे. कशी दिली आहे? उलटी दिली आहे. कारण की फ्रुक्टोज 6 पासून काय तयार झालाय? फ्रुक्टोज 1,6 तयार झालाय ना, बायफॉस्फेट तयार झालाय. त्यांनी उलटी रिॲक्शन दिली आहे. ॲब्सोल्युटली डिलीट. आता फ्रुक्टोज ऍक्च्युली काय तयार होत होता? फ्रुक्टोज 6 पासून फ्रुक्टोज 1,6 फ्रुक्टोज 6 फॉस्फेट पासून फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट तयार व्हायचा मेन आपल्या स्टेपमध्ये. इथं बघा काय दिलेलं आहे? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट पासून काय म्हणायला लागलं ते? फ्रुक्टोज 1,6. आता हे अंडरलाईन करणं महत्वाचं आहे, फॉस्फेट. परंतु इथं काय देणं अपेक्षित होतं? बायफॉस्फेट. म्हणून हे पण ऑप्शन काय असेल? डिलीट असेल. ही पण स्टेप नाही येणार आणि ही पण स्टेप नाही येणार. म्हणून याची उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पण येऊ शकल आणि ऑप्शन क्रमांक 3 पण येऊ शकल. आपण टोटलच्या टोटल 10 स्टेप घेण्याची काही गरजच नाही, कारण की इथंच उत्तर येऊ शकतंय. आपला टाइम पण सेव्ह होऊ शकतो वगैरे वगैरे. म्हणून त्यांनी मी सांगतोय दुसरा ऑप्शन काय डिलीट केलाय? तुम्हाला माहित आहे आपण स्टेप कशा घेतल्यात, आणि ही स्टेप मी डायरेक्टली कुठून घेतलेला आहे? एनसीईआरटीतनं. आणि तुम्हाला हे रिलाय करण्यासाठी, हे जोडण्यासाठी, हे कॉन्सेप्ट जोडण्यासाठी तुम्ही एनसीईआरटी पण पाहू शकता. एनसीईआरटी मध्ये पण हे स्टेप दिलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ॲब्सोल्युटली गोज आउट आणि ऑप्शन क्रमांक 3 पण ॲब्सोल्युटली गोज आउट. म्हणून याची उत्तरं दोन्ही पण येऊ शकतात. ऑप्शन क्रमांक 2 ॲज वेल द ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, 65. कॅल्शियम ऑक्साईड कधी स्टेबल स्टेट ॲक्वायर करल? स्टेबल स्टेट केव्हा येते? एखाद्या मूलद्रव्याला शेवटच्या ऑर्बिटमध्ये ऑक्टेट स्टेट म्हणजे अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉन एकतर द्यावे लागतील, एकतर घ्यावे लागतील. अष्टक स्थिती प्राप्त केल्यावरच त्याला काय होईल? तेव्हाच काय होईल? तर स्टेबल स्टेट तो मूलद्रव्य काय करल? ॲक्वायर करल. आता कॅल्शियम कॅल्शियम ऑक्साईड कुणाकुणाचं म्हणलाय? कॅल्शियम आणि दुसरा कोण? ऑक्सिजन. कॅल्शियम आणि दुसरा कोण? ऑक्सिजन. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 20. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढू शकतो आपण? 2 8 2 2 8 2 2 2 8 2 2. हे पण इलेक्ट्रॉन सारखे, हे पण इलेक्ट्रॉन सारखे. ऑक्सिजनचा नंबर विद्यार्थी मित्रांनो किती आहे? 8. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढू शकतो? 2 6. आता स्टेबल स्टेट केव्हा येते एखाद्या मूलद्रव्याची? त्याला अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉन द्यावं किंवा घ्यावं लागल, तेव्हाच काय? अष्टक स्थिती प्राप्त होईल, म्हणजे स्टेबल स्टेट प्राप्त होईल. कॅल्शियमला शेवटच्या स्टेटमध्ये इथं काही 8 येईल, सॉरी 2882 म्हणजे 20 इलेक्ट्रॉन इकडे असल्याच्यानंतर इकडे पण 20च आले पाहिजेत. 2 8 10 10 8 18 आणि 2 20 ॲब्सोल्युटली बरोबर आहे. आता कॅल्शियमला शेवटच्या ऑर्बिटमध्ये अष्टक स्थिती 8 आकडा हा प्राप्त करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन किती इलेक्ट्रॉन द्यावे लागतील ऑक्सिजनला? आता मग 2 इलेक्ट्रॉन. तेव्हाच काय आता अष्टक स्थिती इथं प्राप्त झाली. किती इलेक्ट्रॉन देऊन? 2 इलेक्ट्रॉन. आता 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेईल आणि 2 इलेक्ट्रॉन घेतल्या ह्यानं पण अष्टक स्थिती प्राप्त करल. म्हणून कॅल्शियम 2 इलेक्ट्रॉन देतो आणि स्वतःची स्टेबल स्टेट ॲक्वायर करतो, आणि ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन ॲक्वायर करून स्वतःची स्टेबल स्टेट ॲक्वायर करल. म्हणून कॅल्शियम 2 इलेक्ट्रॉन देतो कुणाला? तर ऑक्सिजनला. ऑप्शन क्रमांक काय आहे आपल्याकडे? फर्स्ट.
ऑप्शन क्रमांक काय आपल्याकडे फर्स्ट. म्हणून 65चं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक फर्स्ट. ऑप्शन क्रमांक फर्स्ट. आता हा प्रश्न विचारलाय त्यांनी सेम 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 ॲटॉमिक स्ट्रक्चरवर प्रश्न आहे. केमिस्ट्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो ॲटॉमिक स्ट्रक्चरवर प्रत्येक वर्षी प्रश्न येतात. ते कंबाईन असेल ती राज्यसेवा असेल. कोणाची आयनायझेशन एनर्जी जास्त असेल असा प्रश्न आहे. लक्षात ठेवा आयोनायझेशन एनर्जी ही उलटी असते म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. कुणाच्या तर रेडियस ऑफ ॲटम रेडियसच्या. काय प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे त्याच्या रेडियसच्या एकदम उलटा असेल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोण तर आयोनायझेशन एनर्जी. आता बघू आपण कुणाचा रेडियस म्हणजे साईज कुणाची मोठी छोटी आहे. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 12. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल 282. ह्याच्यामध्ये कक्षा किती आहेत 3 कक्षा 3 म्हणल्यावर साईज खूप मोठी आहे ह्याची. आता आणि मॅग्नेशियम प्लस 1 म्हणल्याच्या नंतर हे ना एक इलेक्ट्रॉन कुणाला तर द्यायला लागलाय कोण मॅग्नेशियम एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळं कोणती स्टेट प्राप्त व्हायला लागल्या त्याच्याकडे तर Mg+. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल 281 एक इलेक्ट्रॉन द्यायला लागलाय. नंतर Mg+2 म्हणल्याच्या नंतर 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं ह्याच्यामध्ये कसे स्टेट होईल फक्त 2 ऑर्बिट ह्याच्यामध्ये असतील. 3 ऑर्बिट मोठे असतील का 2 ऑर्बिट मग ऑफकोर्स 3 ऑर्बिट मोठे असतील. आता सर्वात मोठा ऑर्बिटनं साईजनं रेडियसनं कोण मोठा झाला मग मॅग्नेशियम काय झाला मोठा. एक नंबर देऊ आपण मोठा आहे. नंतर ह्याच्यापेक्षा कोण आहे हा आहे आणि नंतर कोण आहे हा आहे. म्हणजे सर्वात छोटी साईज कुणाची आहे Mg+2 ची आहे. सर्वात छोटी साईज कुणाची आहे Mg+2 ची. आता बघा ॲटॉमिक रेडियस ही कमी आहे सर्वात Mg+2 ची म्हणून ह्याचे काय असेल आयोनायझेशन एनर्जी काय असेल जास्त असेल. म्हणजे ज्याची साईज कमी त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असेल जास्त. कारण की उलट रिलेशन आहे. आयोनायझेशन एनर्जी त्यांनी म्हटलेलं आहे जास्त कुणाची आहे साईज कुणाची कमी आहे मग त्याची जास्त असेल. उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक थर्ड. उत्तर काय येईल तुमचं ऑप्शन क्रमांक थर्ड. महत्वाचा प्रश्न होता तो पण ॲटॉमिक स्ट्रक्चरवरच त्यांनी प्रश्न विचारला. ॲटॉमिक थिअरीजवर प्रश्न विचारलाय. महत्वाचा चॅप्टर अगेन फॉर द राज्यसेवा एज वेल द कंबाईन क्लास 2 एज वेल द क्लास 3. नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो रासायनिक अभिक्रियेबद्दल विचारलेला आहे. आता बघा रासायनिक अभिक्रियेचं उत्तर कसं देऊ शकतो. समजा आज आपण रासायनिक अभिक्रिया एखादी चालू केली तर ही वेळेनुसार रासायनिक अभिक्रियेचा वेग हा कमी कमी होत जातो. रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी कमी का होत जातो कारण की अभिक्रियाकारक म्हणजे रॉ मटेरियल घेऊ आपण. रॉ मटेरियल संपत जाईल ना उद्यापर्यंत. रॉ मटेरियल संपत चाललंय म्हणल्याच्या नंतर अभिक्रियाकारक म्हणजे रिॲक्टंट ह्याचं कॉन्सन्ट्रेशन हे वेळेनुसार कमी कमी होत चाललंय. जर कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत गेलं तर केमिकल रिॲक्शनची स्पीड पण ऑफकोर्स काय होते कमी कमी होत जाते. म्हणजे सुरुवातीला खूप जास्त असते आणि वेळेनुसार खूप कमी होत जाते. ऑप्शन पाहू आपण कुठं आहे. सुरुवातीला जास्त असते आणि वेळेनुसार काय होत जाते मग ऑफकोर्स कमी कमी होत जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक काय येईल याचं थर्ड. ऑप्शन क्रमांक काय येईल थर्ड. हे गणितानुसार काढू शकता तुम्ही. वेलॉसिटी म्हणजे वेग. वेलॉसिटी हा वेग हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो वेळेच्या. आता वेळ काय करायला लागलाय वाढायला लागलाय तर स्पीड काय होईल आता कमीच होईल. हे गणितानुसार पण तुम्ही करू शकता. ऑप्शन क्रमांक थर्ड येईल. नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो 68. खालील दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आता आपण मागे जो प्रश्न पाहिला होता ऑप्शन डिलीट करायचा एलिमिनेशन तीच मेथड इथे इम्प्लिमेंट करणार आहेत. आता खडकाला भेगा पाडण्यासाठी हिरा वापरतात. हिरा हा जगातला सर्वात स्ट्रॉंग पदार्थ असेल. ब्लॅक डायमंडचा वापर आपण यूज कुठे करतो तर काच कट करण्यासाठी. नॅचरल हिऱ्याला कलर नसतो. हिऱ्यातून करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही कारण की त्याच्यातून काय मुक्त इलेक्ट्रॉन अब्सेंट असतात. जर मुक्त इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्याच्या नंतर मुक्त इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असेल तेव्हाच विद्युतधारा प्रवाहित होते आणि मुक्त इलेक्ट्रॉन याच्यामध्ये अब्सेंट आहेत म्हणून हिऱ्यातून करंट फ्लो होत नाही. आणि मुक्त इलेक्ट्रॉन कशामध्ये प्रेझेंट असतात ग्राफाइट म्हणून ग्राफाइटमधून करंट फ्लो होऊ शकतो. हे एक्सप्लेनेशन आहे. स्ट्रॉंग आहे म्हणल्याच्या नंतर ते खडकाला भेगा पाडण्यासाठी जमिनीला भेगा पाडण्यासाठी पण आपण वापरू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक काय स्टेटमेंट क्रमांक डी बरोबर आहे. आता आपण पाहू इलिमिनेशन मेथड. याच्यामध्ये डी नाहीये थर्ड मध्ये सेकंड मध्ये नाहीये फोर्थ मध्ये नाही म्हणून ऑप्शन क्रमांक काय येईल फर्स्ट. हे झाला आपला स्मार्ट मूव्ह. नेक्स्ट क्वेश्चन 69 हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. एनसीईआरटी मध्ये एक लाईन आहे आणि फॅक्च्युअल क्वेश्चन आहे खूप प्रसिद्ध असतं. 11वी आणि 12वी मध्ये हे फॅक्च्युअल पॉईंट खूप प्रसिद्ध असतो.
कसा प्रसिद्ध असतो फॅक्च्युअल पॉईंट? फॉर एक्झाम्पल स्टार्टअप इंडिया केव्हा चालू झालेला आहे म्हणल्यावर त्याचं उत्तर काय आपल्याला पाठच आहे 16 जानेवारी 2016. तसं आहे फॅक्च्युअल. याचं उत्तर येईल NABS2. व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन. नेक्स्ट शेवटचा क्वेश्चन त्यांनी मोल फ्रॅक्शन विचारलेले आहेत. आता मोल फ्रॅक्शनचा संबंध दोघांसोबत असेल. पहिलं नाव काय दिलंय त्यांनी? मिथेन. पहिल्यांदा मिथेनचे आपण नंबर ऑफ मोल्स काढू. मिथेनचे काय काढू आपण? नंबर ऑफ मोल्स. थोडा 11वी 12वीचा प्रश्न विचारलाय. मिथेनचे नंबर ऑफ मोल्स कसं काढलं जातं? मिथेनचं स्टँडर्ड वजन त्यांनी दिलंय. किती दिलंय? 16 ग्राम. 16 ग्राम किती वजन आहे? 16 ग्राम. 16 ग्राम प्रति मोल दिले त्यांनी. 16 ग्राम लिहिलं आपण. आणि दिलेलं वजन किती आहे मिथेनचं? तर 32. किती दिलंय? 32. स्टँडर्ड वजन खाली लिहिणे आणि दिलेलं वजन कुठं लिहिणे? वर लिहिणे. ह्याचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर हे उत्तर किती येईल? 2. म्हणून नंबर ऑफ मोल्स ऑफ हे CH4 म्हणजे मिथेन किती आले? 2. किती आले? 2. आता दुसरा पॉइंट कोणता दिलाय त्यांनी? दुसरा मूलद्रव्य कोणता दिलाय पाहू आपण. रेणू कोणता दिलाय? ऑक्सिजन. आता नंबर ऑफ सेम पॉइंट, नंबर ऑफ मोल्स ऑफ काय काढणं अपेक्षित आहे आपल्याला? ऑक्सिजन. एका ऑक्सिजनचं वजन किती आहे? एका ॲटमचं वजन 16. तर इथं 2 दिलेले आहेत म्हणजे याचं वजन किती आहे? स्टँडर्ड 32. त्यांनी ऑलरेडी दिले पण आणि आपल्याला माहित पण असतंय. आणि दिलेलं वजन किती आहे त्याचं? 192. किती आहे? 192. 16 दुनी 32. 16 एक 16, 3 उरले 32 झाले. 16 दुनी 32. हे बे क बे सक्क 12 आणि 6 झालं. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ फर्स्ट मिथेनचे काढले, सेकंड नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन काढलं. आता आपण काय काढू? देअरफॉर म्हणून टोटल नंबर ऑफ मोल्स, कारण की प्रॉब्लेम मध्ये त्यांनी स्पेसिफिक दोन्ही मिक्स केलंय म्हणते. मिक्स म्हणजे टोटल नंबर काढलं पाहिजे. टोटल नंबर ऑफ मोल्स दोघांचे पण किती येतील? 2 + 6 = किती येईल? हे उत्तर 8. 8 येईल. 8. आता त्यांनी काय म्हणलंय? मोल फ्रॅक्शन ऑफ कशाचं? मिथेनचं. मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन कसं काढतो आपण? टोटल नंबर ऑफ मोल्स कुठे घेतो आपण? खाली घेईल. छेदामध्ये 8 घेईल. टोटल नंबर ऑफ मोल्स कुठे येईल? आता खाली येईल. आणि आपण नंबर ऑफ पुन्हाबद्दल विचारलं मिथेन बद्दल. ऑलरेडी आपण नंबर ऑफ मोल्स कशाचे काढलेले आहेत? आता मिथेनचे. किती काढलेत? हे 2. आता 2 कुठे येईल? आता वर येईल. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1/4 आणि 1/4 इज नथिंग बट कॉल्ड ॲज 0.25. किती येईल? 0.25. आणि सेम सिनॅरिओ आपण ऑक्सिजनचं पण असं काढू शकतो. टोटल नंबर ऑफ मोल्स आता किती आलेत? 8. आणि ऑक्सिजनचं किती आहेत नंबर ऑफ मोल्स? किती घेतले आपण? 6/8. ऑक्सिजनचं विचारल्यानंतर आपण ऑक्सिजनचं उत्तर 6/8 ह्या रूलनुसार काढलं असतं, ह्या आकड्यानुसार काढलं असतं. म्हणून आपल्याला मिथेन बद्दलच विचारलंय. म्हणून मिथेनचं उत्तर किती? नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेन 0.25. म्हणून ऑप्शन क्रमांक काय येईल? आता 1 येईल. ऑप्शन क्रमांक काय येईल? 1. हे झालं विद्यार्थी मित्रांनो 20 प्रश्नाचं इन डेप्थ ॲनालिसिस आपण असं केलं पाहिजे की आपल्याला ऑप्शन बाकीचे 3 जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनवरनं फ्युचरमध्ये जे पेपर होणार आहेत आपल्या आयोगाचे तिथं पण प्रश्न फुटू शकतात. कारण की आपण अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन आहे हा प्रश्न गेल्या वर्षी पण पाहिला, मागच्या वर्षी, आणि ह्या वर्षी पण सेम रिपीट प्रश्न मारला. म्हणून आपण इन डेप्थ ॲनालिसिस घेतलेला आहे. NCERT बेस, टोटल NCERT बेस. फ्युचरमध्ये 26 फेब्रुवारीच्या पेपरच्या अनुषंगानं कंबाईनच्या किंवा एप्रिलच्या कंबाईनच्या क्लास 3च्या पेपरच्या अनुषंगानं आपण एक पूर्ण सेरीज चालू करणार आहेत. कशाची? पूर्णच्या पूर्ण सजीवांच्या वर्गीकरणाची. कारण की बायोलॉजीमध्ये 9 पैकी सजीवांच्या वर्गीकरणावर 5 ते 6 प्रश्न विचारतात. इट्स नॉट अ जोक, दॅट इज द ह्यूज डिजिट. 5 ते 6 मार्क. म्हणून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, म्हणजे सजेस्ट करू शकता आपण ते सिरीज चालू करायचं अथवा नाही. आपण सेमिनारमध्ये पण विद्यार्थ्याच्या ते घेणारच आहेत. आता सायमल्टेनियस सेमिनार पण चालू होतील. आणि ऑलरेडी ह्या 20 पैकी खूप सारे प्रश्न आपण सेमिनारमध्ये अटेंड केलेले आहेत. जशाच्या तशा आयोगानं प्रश्न उचलून टाकलेला आहे. त्यासाठी हे महत्त्वाचं आहे NCERT बेस अभ्यास करणं. इथून पुढे बोलल विद्यार्थी मित्रांनो, थोडं NCERT बेस अभ्यास वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की फ्युचरमध्ये CSAT जर क्वालिफाय झालं तर विज्ञानाला खूप महत्त्व येईल. आणि विज्ञानाला महत्त्व येणं म्हणजेच आपल्या पूर्णच्या पूर्ण NCERTला किंवा 11वी 12वीच्या स्टेट बोर्डला महत्त्व येणं असं आपण म्हणू शकतो. आणि हे पूर्णच्या पूर्ण लेक्चर आहे आपल्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं सायन्स वगैरे झालेलं नाही. ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स झालं त्यांचं काही प्रॉब्लेमच नाही आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे वगैरे, BSc वगैरे वगैरे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स नाही त्यासाठी मी एकदम साध्या, सोप्या आणि सरळ भाषेतून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. आय विश यू बेस्ट ऑफ लक. थँक्यू.